प्रेम आहे एकमेकांबरोबर तर पळून जाऊ. नाही टिकत. प्रेमावर लग्न टिकत नाही. खूप जण म्हणतात की लग्नासाठी माझा जोडीदार याचे सगळेच्या सगळे गुण मिळले पाहिजेत. मी म्हणतो मूर्खपणा आहे. आपण जेव्हा आपला पार्टनर सर्च करतोय त्यावेळेला आपली लायकी काय हे पहिलं जाणं. पण लग्नासाठी फिजिकल अट्रॅक्शन आणि लस्ट किती इम्पॉर्टंट आहे. लग्न हे सगळ्याचं मिश्रण आहे बघ. म्हणजे लग्न केवळ पैशाने टिकत नाही, केवळ प्रेमाने तर बिलकुलच टिकत नाही. तर मग लग्न का करायचंय? आजच्या पिढीमध्ये लग्नाची व्याख्या बदलली आहे का? कारण आजही आपल्या देशाचा डायव्होर्सचा रेट हा 1.5% आहे. त्या काळाला म्हणून विचारते की कॉम्प्रोमाइज कितपर्यंत करायला पाहिजे लग्नाच्या बाबतीत. जर तुमचा पार्टनर एखादी गोष्ट करतोय जी तुम्हाला चूक वाटते, तर पार्टनरने का केलीये हे समजून घ्या पहिल्यांदा. काहीतरी कारण असेल ना. मग ते कारण जर का तुम्हाला पटलं तर ती चूक नाही ठरत. आपण जेव्हा एखाद्या नात्यामध्ये जातो त्यावेळेला आपल्याला त्या नात्याकडून काय पाहिजे ह्याची क्लॅरिटी जर आपल्याकडे नसेल तर मग अशा गोष्टी सुरू होतात. माझ्या आजूबाजूला असे लोक आहेत जे अरेंज मॅरेजच्या सेटअपमध्ये 6-6 महिन्यांचा पिरियड घेतात आणि नंतर पार्टनरला फोन करून सांगतात की मला तुझ्याबद्दल काही वाटत नाही, ड्राय फील होत आहे. हे ड्रायनेस का आला या जनरेशनमध्ये? पार्टनर करून इमोशनल एक्सपेक्टेशन कशा असायला पाहिजे? सर, लग्नासाठी व्हॅल्यू आणि बिलीफ्स जर मॅच होत नसेल तर ते लग्न टिकू शकतं का? तर कुठल्या गोष्टी लग्नाआधी डिस्कस व्हायला पाहिजे? लग्ना अगोदर हेच जाणून घ्यायला पाहिजे की आपला पार्टनर आपल्या मताला किती व्हॅल्यू देतोय. आपल्या मतासाठी स्वतःच्या मतामध्ये बदल करायला तो तयार आहे का? बरेच जण कंपॅरिझन करतात. ह्याचा मला अतिशय राग येतो. आणि ते अगदी तुमच्या सेक्शुअल लाईफ पासून असेल ते रोजमर्रा की जिंदगी में. तुम्ही जर का सतत तुमच्या पास्ट रिलेशन बद्दल कंपेअर तुमच्या फ्युचर पार्टनरला करणार असाल तर ते नातं कधीच टिकत नाही. हाय, हॅलो, नमस्कार. मी सोनम. स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र जागरणमध्ये. आजचा आपला विषय आहे जो खूपच आपल्या जवळचा विषय आहे. तो विषय आहे लग्न. केलं तरी आणि नाही केलं तरी तुम्हाला लोक विचारतातच की काय वय झालं आहे, करत का नाही आहे. आणि खूप सारे प्रश्न असतात. युजली आमचं जे जनरेशन आहे, आमच्या जनरेशनला बरेचसे प्रश्न असतात की मुलींना प्रश्न असतात, मुलांना भीती वाटत असते की लग्न करायचं की नाही करायचं, त्याच्यानंतर किती ॲडजस्टमेंट करायची आहे, काय करायचं आहे. सगळं म्हणजे लग्न हा विषय आमच्या जनरेशनसाठी आणि पुढच्या जनरेशनसाठी पण पोहोचण्यासाठीचा आजचा हा पॉडकास्ट आहे. माझ्यासोबत सागर पाठक सर आहे. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र जागरणमध्ये. एकंदरीत मी जो विषय आज घेतला आहे तो माझ्या जनरेशनसाठी आणि माझ्या स्वतःचा पण आता जवळचा विषय. एक 25 वर्ष झाले की घरचे म्हणतात की लग्न कर, किंवा मला माहिती आहे की जो एज ग्रुप बघणार आहे त्यांना फार रिलेटेबल असणार आहे की एक वय झालं की लग्न कर असं म्हणतात. तर लग्नासाठी खरंच वय ठरलं आहे का? सो सोनम, थँक्यू व्हेरी मच मला आज इथं बोलवल्याबद्दल. खरं सांगू का, आपल्या देशामध्ये 2च गोष्टी सगळ्यांना प्रिय आहेत. एक म्हणजे खाणं, खाणं आणि दुसऱ्याला खायला घालणं, आणि दुसरा विषय म्हणजे लग्न. बाकी दुसरं आपल्याला काही नको आहे. त्यामुळे लग्नाबद्दल आपल्याकडे एक वय झालं की हां आता लग्न करून टाक, हे कन्सेप्टच आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी असं होतं की हो, मुलगी वयात आली की तिला हे करून टाकायचं. मग थोडंसं कायदेशीर हे झालं, थोडं समाज परिवर्तन झालं, मग मुलीचं वय 18, मुलाचं 21 वगैरे वगैरे, आत्तापर्यंत तेच आहे. मग कदाचित पुढे जाऊन मुलाचंही वय कमी करतील वगैरे वगैरे, वॉटेवर. पण कायदेशीरदृष्ट्या लग्न करणं, वैद्यकीयदृष्ट्या लग्न करणं, सामाजिकदृष्ट्या लग्न करणं आणि आपल्या अपेक्षेनुसार लग्न करणं, यांची सगळ्यांची वयं वेगळी आहेत. आपण आता कायदेशीर वय तर बघितलं 18-21. आता दुसरं जे वय असतं ते वैद्यकीय. की वैद्यकीय म्हणजे काय की आपण लग्न करतो, आपल्याला जर मूल झालं, काय झालं तर ते आपल्याला सांभाळता येणार आहे का, ते आपल्याला प्रेग्नन्सी पूर्ण नीट करता येणार आहे का, आपल्या शरीराला अपाय होणार आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तर 18-19 वर्षानंतर मुलींनी किंवा मुलांनी लग्न केलं तरी वैद्यकीयदृष्ट्या तिला काही प्रॉब्लेम येत नाही. तिसरा जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे सामाजिक. सामाजिक म्हणजे काही समाजांमध्ये लवकर लग्न करायचं असतं, काहींमध्ये उशिरा लग्न करायचं असतं. काही म्हणतात तुमच्या मर्जीने करा, काही म्हणतात आमच्या मर्जीने करा. सो ते तिथे सगळाच गोंधळ असतो. पण माझ्या मते लग्नाचं वय ठरवणं हे कशावर ठरलं पाहिजे तर आपल्याला काय पाहिजे ह्याच्यावर.
म्हणजे मला जर का एका विशिष्ट वयामध्ये माझ्या करिअरला महत्त्व द्यायचं आहे, मग त्याला मी प्रायोरिटी देऊन माझं लग्न मी पुढे नंतर करणं हे योग्य आहे. म्हणजे समजा मला 20व्या वर्षीच लग्न करायचं आहे, का तर मला लग्न करून मग करिअर करायचं आहे. ओके, फेअर इनफ, हे पण चुकीचं नाही. पण त्याचबरोबर मी लग्न केल्यावर मला स्वतःला, माझ्या पार्टनरला सांभाळू शकतोय का? मी स्वतःची आणि स्वतःच्या पार्टनरची काळजी घेऊ शकतोय का? मी हे नातं निभावू शकतोय का? का मी माझ्या आईवडिलांवरतीच अवलंबून राहणार आहे? मी माझ्या कुटुंबावर, माझ्या समाजावरच अवलंबून राहणार आहे? तर मग लग्न का करायचंय? म्हणजे माझं जिथे अस्थिरपणा आहे, तिथं मी जर अस्थिर असेल तर मी लग्न करणं हे योग्य मला वाटत नाही. सो त्यामुळे प्रत्येकाने हा विचार पहिला करायला पाहिजे की आपण जेव्हा लग्न करतोय तेव्हा आपल्याला त्या लग्नाकडून, त्या नात्याकडून अपेक्षा काय आहेत? ते नात्यासाठी आपण वेळ देऊ शकणार आहे का? ते नातं आपण निभावू शकणार आहे का? ते सांभाळू शकणार आहे का? या सगळ्या गोष्टींचा विचार करून करायला पाहिजे. मी असंही म्हणत नाही की करिअर खूप चांगलं झाल्यावरती मग लग्न करा. का? कारण तोपर्यंत तुमचं लग्नाचं वय निघून जाईल. आणि आज ते दिसतंय, म्हणजे 30, 35, 40 वर्षाची लोक येत आहेत आणि म्हणतात आम्हाला लग्न करायचं आता. तर तो एक्स्ट्रीम पण चांगला नाही. त्याचबरोबर अगदी 18-20 वर्षावर लग्न करणं हेही आता चांगलं नाही. सो त्या दोन्हीमध्ये कुठेतरी तारतम्य बाळगायचं. म्हणजे ते तारतम्य बाळगताना करायचंय काय, तुला सांगतो की आपलं करिअरलाही महत्व द्यायचंय, आपल्या स्टॅबिलिटीलाही महत्व द्यायचंय, पण त्याचबरोबर आपल्याला लग्न करायचंय ह्या गोष्टीलाही महत्व द्यायला पाहिजे. सो लवकर नको, उशिरा नको. कारण खूप जण येतात बघ, म्हणतात आम्हाला सेटल व्हायचंय आणि मग लग्न करायचं. तुमच्या जनरेशन मध्ये तर ह्या सेटल होणं हा शब्द अगदी कॉमन आहे. किंवा लग्नासाठी पण असं म्हटलं जातं की लग्न करून सेटल झालोय. हे पण एक आहे. सो बट सेटल होणं म्हणजे काय हेच मला कळत नाही. सी, सेटल होणं म्हणजे समजा मी एक जॉब करतोय, त्या जॉबमध्ये मला ह्या पोझिशन पर्यंत जायचंय. सो मी आता स्टार्टिंग लेवलला चालू केलं, मग मी मॅनेजर लेवलला पोहोचलो, म्हणजे मी सेटल झालो का? नाही. मी मॅनेजर झाल्यावरती मला मॅनेजिंग डिरेक्टर व्हायचं असतं. मॅनेजिंग डिरेक्टर झाल्यावर मला अजून काहीतरी व्हायचं असतं. सो सेटलमेंट ना तुमच्या करिअरच्या दृष्टीने होते, ना पैशाच्या दृष्टीने होते, ना तुम्हाला काय कमवायचं याच्या दृष्टीने होते. सो सेटलमेंट पेक्षा आपण आपली भावनिक मानसिक गरज जेव्हा अवेलेबल होतीये त्यावेळेला लग्न करणं हे जास्त आहे. आजच्या पिढीमध्ये लग्नाची व्याख्या बदलली आहे का? तुम्हाला काय जाणवतं? लग्नाची व्याख्या बदललेली असं मला वाटत नाही, पण लग्नाचा कॉन्टेक्स्ट बदललाय. म्हणजे आपण लग्न का करतोय ह्याची जाणीव माझ्या मते आजच्या पिढीमध्ये थोडीशी जास्त आली. म्हणजे पूर्वी काय व्हायचं, लग्न का करायचंय? कारण माझ्या आई वडिलांनी केलं होतं, माझ्या आजी आजोबांनी केलं होतं, म्हणून मी लग्न करणार. मग तिथे माझ्या मतापेक्षा माझ्या आई वडिलांच्या किंवा माझ्या नातेवाईकांच्या मताला जास्त व्हॅल्यू होती. आजची जी जनरेशन आहे ही जे लग्न करते ना, ते स्वतःसाठी करते. स्वतःसाठी म्हणजे मला लग्न करायचंय, मला पार्टनर पाहिजे, मला कंपॅनियन पाहिजे, ज्याच्यामुळे मी माझं आयुष्य समृद्ध करू शकतो, ह्याच्यासाठी करायचं. सो व्याख्येपेक्षा आपण का करतोय हे बदललंय. लग्न तेच आहे, कन्सेप्ट तीच आहे. आणि लोकांना आजही खूप जण म्हणतात की लग्न आउटडेटेड झालं. नाही, लग्न आउटडेटेड नाही झालं. कारण नातं प्रत्येकाला पाहिजे, मग ते कुठलंही जनरेशन असो, एक्स वाय झेड, त्याच्यानंतरचं जे काय असेल ते थिटा बिटा, प्रत्येकाला नातं पाहिजे. फक्त प्रॉब्लेम काय होतं की थोड्या यंग एज मध्ये ना ते कमिटमेंट हा जो आहे ना ती खूप जास्त वाटते. आणि त्याच्यामुळे आपण आज जसं फास्ट फूड जास्त चालतं, बाहेर गेल्यावर आपण काय खातो, फास्ट फूड खातो. का? तर खाल्लं, लगेच आलं, मोकळं झालं. तसं लग्नाचं होत नाही. या सगळ्या सिच्युएशन्समध्ये म्हणजे तुमचं लिव्ह इन असेल किंवा सिच्युएशनशिप असेल, तुम्ही फ्रेंड्स विथ बेनिफिट्स असाल, ह्या सगळ्यामध्ये कमिटमेंट काय असते की जब तक चलेगा तब तक चलेगा, नाही चला तोडून टाक. लग्न ही एकच संस्था आहे ज्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही एंटर करता तेव्हा तुम्ही अशा हेतूने एंटर करता
की कब तक चलेगा चांद तक चलेगा. सो ही एकच संस्था आहे आणि त्याच्यामुळे लग्न आजही तू जेव्हा म्हणतेस ना की लग्न तुटतायत त्याला मी मान्य करत नाही. का? कारण आजही आपल्या देशाचा डायव्होर्सचा रेट हा 1.5% आहे. 1.5% म्हणजे 100 1 ते 2 जोडपी फक्त तुटतायत. हे खूप कमी आहे. वेस्टर्न वर्ल्डमध्ये तेच प्रमाण 50 ते 55% आहे. सो त्यामुळे लग्न टिकतात, त्याची कमिटमेंट चांगली असते. सो त्यामुळे लग्न ही संस्था आउटडेटेड होईल असं मला कधीच वाटत नाही. आता तुम्ही बोलले मला की एक वय नसतं किंवा हे आउटडेटेड झालेलं नाही आहे, पण कधी कधी असं होतं की वय निघून जातं या भीतीने मुलींना किंवा मुलांना लग्न करावं लागतं. म्हणजे 30च्या आतमध्ये लग्न करशील तर सगळं बरं राहणार तुझं असं म्हणतात. तर ती जी भीती आहे ती का आहे आणि तो डिसिजन योग्य ठरू शकतो का? एक तुला उदाहरण देतो. तू आता 30च्या पुढचं बोलली. हां. एक मुलगी माझ्याकडे आली होती. तिला 22व्या वर्षीच लग्न करायचं होतं. म्हणजे 21व्या वर्षी ती ग्रॅज्युएट झाली आणि म्हणली आता मला लग्न करायचं. प्रॉब्लेम असा झाला की तिचा एकच क्रायटेरिया होता की जो कोण मुलगा असेल तो 1 वर्ष 2 वर्ष मोठा पाहिजे. बरोबर, काही चुकीचा क्रायटेरिया नाही. पण 23-24 वर्षाची मुलं लग्न करायलाच तयार नव्हती. कारण त्या वयामध्ये त्या मुलांना त्यांचा करिअर करायचं होतं, शिक्षण करायचं होतं आणि मग 27-28 वर्षांना लग्न करायचं होतं. मग त्यामुळे मग जसं त्या 20-22 वर्षाच्या मुलीला पार्टनर मिळालं नाही, सेम सिच्युएशन तुम्ही जेव्हा 30-35 वर्षाच्या होता तेव्हा होतं. कारण त्या मधल्या काळामध्ये जी कोण मुलं मुली असतील ती स्थळं आपण म्हणूयात सोकॉल्ड, ती स्थळं एकतर लग्न होतं त्यांचं किंवा ते त्यांच्या करिअरमध्ये जातात आणि मग त्यांचंही वय वाढतं. बरोबर. आणि मग ते वय वाढलं की जो पूल आहे लग्नाचा तो छोटा होतो आणि तो जर छोटा झाला तर ऑब्व्हियसली मग अडचणी तिथे चालू होतात आणि मग ही भीती होते. मग ते फिअर ऑफ मिसिंग आउट, फोमो जे आपण म्हणतो की नाही आता मला लग्न करायलाच पाहिजे, मग जो कोण पहिलं स्थळ येईल त्याशिवाय लग्न करणार. सो हे पण नाही करायला पाहिजे. सी लग्न ही एक प्रक्रिया आहे. ह्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला तुमच्या आवडीचा पार्टनर मिळणं, तो पार्टनर शोधणं, त्या पार्टनर बरोबर तुमचं कनेक्शन जोडलं जाणं याला थोडा वेळ तर द्यायला पाहिजे. बरोबर. मग तो वेळ तुम्ही जर दिला तर मग हे 30 नंतर करू का 35 नंतर करू पेक्षा आपण जर योग्य वयात चालू केलं. मी बऱ्याच जणांना म्हणतो की ठीक आहे तुला 30 वर्षाला लग्न करायचंय, पण तू जर का 30 झाल्यावरती जर का मुलगी किंवा मुलगा बघायला लागलास तर त्याच्यामध्ये अजून 1-2 वर्ष जाणार आहेत. सो आता जर का 25 तू तयारी चालू केलीस, समजा ऍट 25 तू ठरवलं की हा आता मी पार्टनर शोधतो, भले 2 वर्ष लागले, पार्टनर मिळाला, तो पार्टनर जर तुझ्यासाठी योग्य असेल तर तो थांबेल ना तुझ्यासाठी. बरोबर. 30 पर्यंत थांबेल ना. आणि जर का तो थांबणार नसेल तर तो पार्टनर तुझ्यासाठी योग्यच नाहीये. सो आपलं सर्चिंग थांबवू नका. म्हणजे खूप हे स्पेशली आताची नवीन जनरेशन जी आहे ना ती सर्च करणं थांबवते. सो आय डोंट थिंक यू शुड स्टॉप सर्चिंग. गिव्ह अप माइंडसेट झालाय जनरेशनचा की नाही, गिव्हअप पेक्षा ना एक फोकस, शिक्षण तर शिक्षण, करिअर तर करिअर, मुलगा मुलगी शोधायची तर मुलगा मुलगी शोधायची, असा फोकस नसतो. लाईफ डझंट वर्क इन युनिडायमेन्शनल वेज, मल्टिपल डायमेन्शन्स असतात. सो तुमचं शिक्षण पण चालू असतं, तुमचा पार्ट टाइम जॉब चालू असतो, तुमचं ट्रेनिंग चालू असतं, तुमचं करिअर चालू असतं, तुम्हाला मुलं मुली सर्च पण करत असता. सो सगळ्या गोष्टी एकत्र चालत असतात. त्याला झापडं लावून नका चालू. मग 30 आल्यानंतर किंवा 35 आल्यानंतर कुठेतरी कॉम्प्रोमाइज करू ना कोणाशी तरी लग्न करायला लागतं, तिथे अडचणी. तुम्ही कॉम्प्रोमाइजचा विषय काढला म्हणून विचारते की कॉम्प्रोमाइज कितपर्यंत करायला पाहिजे लग्नाच्या बाबतीत? खूप जणांना वाटतं ना की लग्न म्हणजे कॉम्प्रोमाइज, ऍडजस्टमेंट. अगदी ऍडजस्टमेंट, लग्न म्हणजे ऍडजस्टमेंट, त्यापेक्षा आपलं नकोच, लिव्ह इन मध्ये राहू. पण तुम्ही कुठल्याही व्यक्तीच्या संपर्कात आलात तरी त्या व्यक्तीबरोबर तुम्हाला कुठेतरी ऍडजस्टमेंट करायला लागतं, राईट? सो
आपण अगदी म्हणजे साधा ऑफिसमध्ये आपण एखादा कलिग असतो, त्याच्यावर आपलं सगळं जुळतं का? नाही. नाही जुळत. काही गोष्टी जुळतात, काही जुळत नाहीत, काही पटतात, काही पटत नाही. पण म्हणून काय आपण लगेच त्या कलिगला बाजूला करून टाकतो का? का त्याच्याबरोबर संवाद साधणं बंद करतो? तसं करत नाही ना आपण. आपण काहीतरी तिथे ऍडजस्ट करतो की ठीक आहे, ही गोष्ट या कलिगची मला आवडत नाही, पण ही गोष्ट आवडतीये ना. फोकस कुठे करणार मी? जी गोष्ट मला आवडतीये त्याच्यावरती. सो त्यामुळे लग्न ही जी गोष्ट आहे ना, हे खूप जण म्हणतात की लग्नासाठी माझा जोडीदार याचे सगळेच्या सगळे गुण मिळले पाहिजेत. मी म्हणतो मूर्खपणा आहे हा. तुमचे जर सगळे गुण दुसऱ्या व्यक्तीशी जुळले, याचा अर्थ तुम्ही स्वतःशीच लग्न करताय. कारण तुमच्यासारखं दुसरं युनिक नाहीच आहे ना. बरोबर. सो स्वतःच स्वतःशी लग्न करण्यात काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. मग तुम्ही ज्याच्याशी लग्न करणारे त्याचे गुण वेगळे असणार आहेत, त्याचे कमतरता वेगळ्या असणार आहेत, त्याचा विचार वेगळा असणार आहे, त्याची पद्धत वेगळी असणार आहे. पण तुम्ही लग्न करताय किंवा तुम्ही नात्यात जाताय, का जाताय? कारण ती नवीन गोष्ट शिकण्यासाठी, ती आत्मसात करण्यासाठी, जेणेकरून तुमची स्वतःची वैयक्तिक प्रगती होईल. जसं तुमच्यामध्ये काही गुण आहेत, काही अवगुण आहेत, सेम वे तुमच्या पार्टनरमध्ये पण आहेत. सो जेव्हा ते दोघं जण एकमेकांच्या गुणांवरती फोकस करतात ना, मग ते अवगुण देखील आपण कसे दूर करू शकतो याच्यासाठी दोघं एकमेकांना ऍडजस्ट करतात. सो ऍडजस्टमेंट इज नॉट अ बॅड वर्ड. म्हणजे कॉम्प्रोमाइज करायला लागतं म्हणून लग्न करायचं नाही, हे मला पटतच नाही. तुम्ही तुमच्या आईवडिलांशी पण कॉम्प्रोमाइज करता रे. तुमच्या आईने लहानपणी तुम्हाला थोबाडीत मारली होती म्हणून तुम्ही काय म्हातारा झाल्यावर त्यांना थोबाडीत मारता का? नाही ना. तुमच्या आईवडिलांना तुम्ही रागाने कितीतरी वेळेला आरडाओरडा करता, कितीतरी वेळेला वेळवाकडे बोलता, पण म्हणून काय आईवडील म्हणतात का जा जा नाही मला ऍडजस्ट करणार, आम्हाला तो असं बोलला. असं होत नाही ना. सो तुम्ही जर का तुमच्या इतक्या जवळच्या नात्यामध्ये कॉम्प्रोमाइज करता, अगदी स्वतःच्या आईवडिलांच्या, तर तुमच्या पार्टनर बरोबर तुम्हाला ती ऍडजस्टमेंट ही करायलाच लागणार आहे. आणि ती ऍडजस्टमेंट वाईट नाहीये, कारण ती ऍडजस्टमेंट केल्यावर तुमची प्रगती होणार आहे. सो ऍडजस्टमेंट हे वाईट नाही, ऍडजस्टमेंट ही करायलाच पाहिजे. ती केली तरच आपली प्रगती होणार आहे. सो ती वाईट गोष्ट नाहीये. सो जेव्हा तुम्ही नात्यामध्ये जाणार आहे तेव्हा डेफिनेटली आपल्या पार्टनरच्या गुणांकडे लक्ष द्या, आपल्या पार्टनरकडे काय कमतरता आहे त्याच्याकडे लक्ष द्या, आणि मग ते गुण आपल्यात कसे आणता येतील हा विचार करा. आणि त्याचे अवगुण कमी करण्याच्या आधी आपले अवगुण कसे कमी करता येतील हा विचार करा. बरोबर. देन ऍडजस्टमेंट बिकम्स सिम्पल. मग ते जबरदस्तीने लादलेली गोष्ट राहत. एक साधं उदाहरण सांगतो. अगदी दोघं जणांनी लग्न केलं, एकाच समाजाचे आहेत, एकाच धर्माचे आहेत, एकाच जातीचे आहेत, एकाच सगळ्याचे आहेत, तरी देखील त्या दोघांच्या घरी जो वरण भात बनतो अगदी त्याच आंबेमोहर तांदूळातून बनलेला असो, तो वेगळाच लागणार आहे. मग एवढ्या छोट्याशा गोष्टी आहेत. हो, तिथे ऍडजस्टमेंट लागते. पण मी जर म्हणलं की माझ्याच घरचा वरण भात चांगला आणि तुझ्या घरचा वाईट, असं होऊ शकत नाही ना. मी जेव्हा लग्न करतोय तेव्हा मी तिच्या घरचा वरण भाताची चव चाखून, मे बी ती मला आवडेलही, पण माझी ती ओपननेस पाहिजे की ती चाखायची. सो माझ्या पार्टनर मधले दुर्गुण किंवा गुण जे आहेत हे एक्सपिरियन्स करायची माझी तयारी पाहिजे, विलिंगनेस पाहिजे. एक्झॅक्टली. ती तयारी जर माझी असेल ना तर मग ते नातं चालू शकतं. पण मी जर म्हणलं नाही माझाच वरण भात चांगला, तर मग कठीण आहे. आणि त्यामुळे मी म्हणतो ना की तुम्ही योग्य वयात लग्न करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे जसं जसं तुम्ही थोडं वयाने मोठे मोठे होता ना, तसं तसं तुमचे काही आयडियाज फिक्स होतात, काही गोष्टी तुम्हाला बदलायला अवघड पडतात. कारण काय होतं की जर का तुम्ही 30-35 वर्ष एक गोष्ट एकाच पद्धतीने करताय तर तुम्ही ती का बदलावी असा स्वतःला प्रश्न विचारता. मोल्ड होताना प्रॉब्लेम जातो. ऍब्सोल्युटली. सो त्यामुळे तुमच्या कन्सेप्ट या सिमेंट कॉन्क्रीटमध्ये फिक्स करून ठेवू नका. त्या कन्सेप्ट ओपन ठेवा. दुसऱ्याच्या गोष्टी, दुसऱ्याच्या कल्पना, दुसऱ्याचे पर्सनॅलिटी जाणून घ्यायची, त्याच्यामध्ये भाग घेण्याची तयारी ठेवा. आणि ती तयारी ठेवली तरच तुमचं नातं चांगलं होऊ शकतं.
कमाल. एकंदरीत बघायला गेलं तर लव्ह मॅरेजमध्ये ऑलरेडी सगळ्या गोष्टी माहिती असतात. जेव्हा तुम्ही अरेंज मॅरेजकडे येतात तेव्हा त्या गोष्टी किती दिवसात साधारण फिक्स करायला पाहिजे? कारण की कधी कधी घरच्यांच्या प्रेशरमुळे एका महिन्यात लग्न लावलं जातं किंवा वर्षभर घेऊन पण ते लग्न होत नाही. तर तुम्ही काय सजेस्ट कराल? लव्ह मॅरेजमध्ये अरेंज मॅरेजमध्ये किती वेळ साधारण रिलेशनशिपला द्यायला पाहिजे? लग्न झालं तरी देखील एक आयुष्य कमी पडतं आपल्या पार्टनरला ओळखायला. ओके, सो मग लग्नाच्या अगोदर किती वेळ देता येईल? नाही, अरे साधं सांगे, तू म्हणतो की लव्ह मॅरेजच्या आधी दोघं एकमेकांना ओळखतात. किती ओळखतात ग? व्हेरी फ्रँकली मला वाटतं लव्ह मॅरेज जेव्हा असतं, जेव्हा कोर्टशिप पिरियड असतो ना, तेव्हा तुम्ही दोघं एकमेकांना तुमच्याबद्दलची चांगलीच गोष्ट सांगत असता. बरोबर. तुम्ही वाईट गोष्ट लपवून ठेवता. तुम्ही नेहमी तुमच्या लव्हरला भेटायला जाताना चांगले कपडे घालणार, चांगला नट्टापट्टा करणार, तुमची चांगलीच गोष्ट सांगणार. इम्प्रेस करायच्या वेळी जातो. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. अरेंज मॅरेजच्या आधी देखील समजा तू म्हणलीस वर्षभर आम्ही भेटतो आणि मग आम्ही ठरवतो, तर तेही त्यावेळेसही तुम्ही चांगलीच बाजू सांगणार आहे ना तुमची. सो खरी तुमची ओळख कधी चालू होते? जेव्हा तुम्ही दोघ जण लग्न करता, दोघ जण एकत्र राहायला लागता, एकत्र एकमेकांना सकाळी उठल्यावर त्या अस्ताव्यस्त अवतारात बघता, त्यावेळेला खरी तुमची ओळख चालू होते. ओके, सो त्यामुळे लव्ह मॅरेज असो अरेंज मॅरेज असो, माझं म्हणणं एवढंच आहे की आपल्या पार्टनरना ओळखायला थांबू नका कधी. कारण युल बी सरप्राईज की लग्नाच्या 10 वर्षानंतर तुम्हाला तुमच्या पार्टनरनी एखादा एक्सपिरियन्स जो घेतलेला आहे तो तुम्हाला कळतो. सो इट्स गुड. किंबहुना लव्ह मॅरेज असतात ना, लव्ह मॅरेजमध्ये डायव्होर्सचं प्रमाण जास्त आहे. ऑलमोस्ट 20 ते 22% जास्त आहे अरेंज मॅरेजपेक्षा. कारण काय होतं की अरेंज मॅरेजमध्ये त्या दुसऱ्या पार्टनरचं जाणून घ्यायची जिज्ञासा खूप असते. सो पहिल्या 6-8 महिने, वर्षभरात ते दोघं एकमेकांना जाणून घेत असतात, कारण त्यांना माहितीच नसतं ना एकमेकांबद्दल. लव्ह मॅरेजमध्ये होतं काय की त्यांनी फक्त चांगलीच बाजू बघितलेली असते आणि असा गृह करून घेतलेला असतो की आपला पार्टनर असाच आहे, आणि मग तो पार्टनर वेगळा वागला ना की राग येतो, टोकाची भांडणं होतात. सो त्यामुळे जरी आपण कुठल्याही प्रकारचं लग्न केलं तरी देखील आपल्या पार्टनरला जाणून घेणं थांबवू नका. बी प्रोएक्टिव्ह विल वर्किंग विथ युअर पार्टनर. खूप जाणून घ्या, बोला, संवाद साधा, आणि त्याचबरोबर पार्टनरची एखादी गोष्ट नाही आवडली तरी ती गोष्ट आपल्या पार्टनरनी का केली हे पण समजून घ्या. नाही, असं नाही की पार्टनरने केलेली गोष्ट तुम्हाला आवडली नाही म्हणजे ती चूकच आहे. कारण प्रत्येक गोष्ट जी आहे ती चांगली पण असू शकते एका व्यक्तीच्या दृष्टीने, आणि दुसऱ्या व्यक्तीच्या दृष्टीने चूक असू शकते. सो त्यामुळे जर तुमचा पार्टनर एखादी गोष्ट करतो जी तुम्हाला चूक वाटते, तर पार्टनरने का केली आहे हे समजून घ्या पहिल्यांदा. काहीतरी कारण असेल ना. मग ते कारण जर का तुम्हाला पटलं तर ती चूक नाही ठरत. तुम्हाला जर पटलं नाही तर ते का पटलं नाही हे पार्टनर पर्यंत पोचवायची जबाबदारी पण तुमची. ही जबाबदारी त्या पार्टनरची नाहीये, कारण ती कृती घडलीये, तुम्हाला ती चूक वाटली. सो ती चूक काय हे आपल्या पार्टनरला तुम्ही समजून सांगा. हे जर केलं तर मग लव्ह मॅरेज असो अरेंज मॅरेज असो, कुठल्याही प्रकारचं लग्न असो, आपण अगदी छानपैकी आपलं नातं फुलवू शकतो. सर, एकंदरीत जेनझी जे जनरेशन आहे, म्हणजे 1997च्या नंतरचे म्हणा किंवा 1995 नंतर आपण पकडूया, तर या लोकांमध्ये कन्फ्युजन खूप आहे. हे लोक 6-6 महिन्याचा पिरियड घेऊन पण यांचे डिसिजन घेऊ शकत नाही, किंवा यांना काय हवं आहे तेच माहिती नाही असं मला वाटतं. पण लग्नासाठी जर एखादं डिसिजन घ्यायचं असेल तर कुठल्या गोष्टी बघायला पाहिजे, आणि इमोशनली अनअवेलेबल का होत चालली आहे ही जनरेशन? एक तुला उदाहरण देतो. माझ्याकडे मागच्या महिन्यात एक मुलगा आला होता, साधारणतः 21-22 वर्षाचा होता. तो म्हणला, सर मला तुम्ही मदत करा. काय मदत पाहिजे? तो म्हणला, माझं प्रेम आहे आणि मला काही झालं तरी तिच्यावर लग्न करायचं. म्हटलं, बर, कोण आहे मुलगी?
हम्म. तर कोणतरी साऊथची एक खूप टॉपची ऍक्ट्रेस आहे जिच्यावरती यांनी प्रेम केलंय. बापरे. तो तिला भेटलेला नाहीये, तो फक्त Reality तिला चं. मीडियातून बघतो आहे, फॉलो करतोय वगैरे वगैरे, आणि हम्म. त्याच्यातून त्याला तिच्यावरच प्रेम आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचं. शॉकिंग आहे, राईट? हो, म्हणजे प्रेम कसं. कोणाचंही जमू शकतं ना, हम्म. प्रेम कशानेही जमू शकतं. मी म्हटलं ठीक आहे, तुला लग्न करायचं इज अ गुड थिंग, माझं काहीच ऑब्जेक्शन नाही, हम्म. तू जरूर करू शकतोस. पण आता विचार कर की तू काय करतोस. तो म्हणला मी आता शिकतोय, मी काहीतरी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन काहीतरी करतोय. म्हटलं ठीक आहे. आज ती जी मुलगी आहे ती साऊथची टॉप ऍक्ट्रेस आहे. हम्म. ती आज स्वतःची पिक्चर करती आहे, प्रोडक्शन मध्ये आहे, ऍक्टिंग मध्ये आहे. हम्म. ती इतकी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह, म्हणजे तिचे जे क्वालिफिकेशन आहेत हम्म. ते क्वालिफिकेशन जर असतील तर ते तुला मॅच होत आहेत का. तर म्हणला नाही, पण माझं तिच्यावर प्रेम आहे ना. बापरे. तर प्रेम असणं वेगळं, पण ते प्रेम निभावण्यासाठी आणि ते प्रेम टिकवण्यासाठी तुमच्या दोघांमध्ये काहीतरी तर कॉमनॅलिटी पाहिजे. हम्म. ती जर का तिचे स्किल्स वेगळे आहेत, तुझा स्किल सेट वेगळा आहे, तर तुमचं नातं मे बी जमेल, हम्म. पण ते टिकेल का. टिकणारच नाही, कारण दोघांचे विचारच वेगळे आहेत. नाही, मला दुसरं एक आठवतं की म्हणजे एक माझ्याकडे IAS ऑफिसर होती ती बाई, आणि तिचा नवरा जो होता हम्म. तो एक लार्ज ट्रान्सपोर्टर होता, खूप श्रीमंत घराणं, आणि त्यांचं लग्न झालं. दोघंही चांगलं. आता IAS ऑफिसर तर पैशा बाबतीत काही प्रॉब्लेम नाही, हा ट्रान्सपोर्ट त्याचे काहीतरी 500-700 ट्रक वगैरे इंडियाभर चालतात, हम्म. तो पैशाला काही कमतरता नाही. दोघं अगदी सगळे म्हणतात लक्ष्मीनारायणाचा जोडा जोडा. बिडा असा होता. 6 महिन्यातच माझ्याकडे आले. काय झालं. साधी गोष्ट होती. ती जी बाई होती ती IAS ऑफिसर होती, म्हणजे उच्च शिक्षित आणि सगळ्या जगाचा अवेअरनेस असलेली. घरी आल्यावरती तिला तिच्या नवऱ्याबरोबर बोलायची इच्छा व्हायची, विच इज फेअर इनफ. प्रत्येकाला आपल्या पार्टनरवर बोलायचं असतं. पण ही शिकलेली असल्यामुळे हिचे बोलण्याचे विषय काय होते, आणि ती IAS ऑफिसर म्हणजे हम्म. कलेक्टर वैचारिक. हा. सो तिला हा विचार होता की आज ट्रम्पनी युक्रेन बरोबर रशिया बरोबर काय केलं, किंवा इराणमध्ये जे काय आता हे चालू आहेत हम्म. संप आणि स्ट्राईक वगैरे, त्याच्याबद्दल काय करायला पाहिजे, किंवा नरेंद्र मोदींनी आज इथे काय केलं. आणि तिचा जो नवरा होता त्याचे जरी 500 मोठा बिझनेस होता तरी त्याचं शिक्षण हे साधारणतः 10वी किंवा 12वी नापास होतं. बापरे. त्यालाही बोलायचं होतं बायकोशी, तोही घरी यायचा, पण त्याचे विषय काय होते. आज माझा ट्रक इथे ऍक्सिडेंट झाला, हम्म. या ड्रायव्हरने तिथे दारू पिऊन दंगा केला, आज माझा हा माल इथून तिथे वेळेत गेला किंवा वेळेत गेला नाही. हम्म. म्हणजे त्या दोघांची वैचारिक पातळी इतकी वेगळी होती की ते दोघ जण एकमेकांबरोबर कनेक्टच होऊ शकत नाहीत. हम्म. आणि जेव्हा ते कनेक्टच होऊ शकत नाहीत त्यावेळेला त्यांच्यामध्ये मतभेद व्हायला सुरुवात होते. सो त्यामुळे आपण जेव्हा आपला पार्टनर सर्च करतोय त्यावेळेला आपली लायकी काय हम्म. हे पहिलं जाणून घ्या. मी काय, माझ्यामध्ये काय गुण आहेत, माझ्यामध्ये काय कमतरता आहेत, मी काय होऊ शकतोय, हम्म. मला फ्युचर काय, हा पहिला आपला बायोडेटा करा. हा आपला बायोडेटा केला ना की मग आपल्याला लक्षात येईल की आपल्याशी मॅचिंग दुसरी जर व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीशीच आपल्याला जुळू शकतं. 100% नसतंच कोणी. पण मला जर का खूप पार्टीला जायला आवडत असेल, मला खूप डान्स करायला आवडत असेल, आणि मी जर का अशा एका व्यक्तीशी लग्न केलं जिला नाही पार्टी बिर्टी आवडत नाही, डान्स करायला बिलकुलच आवडत नाही, किंवा ती खूप धार्मिकच जास्त आहे, तर असं जोडपं काही दिवस ऍडजस्ट होईल, पण कालांतराने ते नातं खराब व्हायला सुरुवात होते. सो सगळ्यात पहिलं लग्न करायच्या आधी आपण काय होतो हे जाणून घ्या. ते जाणल्यानंतर आपल्याला काय पाहिजे ह्याची स्पष्ट जाणीव आपल्याला होते. ही जाणीव झाली की मग आपण पार्टनर शोधायला लागू.
बाजारात गेल्यावर मग बघू काय होतंय हम्म. हा विचार करण्यापेक्षा आपण बाजारात जायच्या अगोदर आपण लिस्ट करतो की मला ह्या 10 गोष्टी पाहिजेत. मग ती लिस्ट करण्यासाठी अगोदर स्वतःचा अभ्यास करा हम्म. आणि मग ती लिस्ट करा आणि मग आपला पार्टनर शोधा. हे जर केलं तर माझ्या मते हे जो गोंधळ, वैचारिक गोंधळ विसरले आहे तो पूर्णपणे गायब होईल. हे या यंग जनरेशननी हेच करायला पाहिजे. पण ते करण्यासाठी ची तयारी किंवा जी मानसिकता पाहिजे हम्म. ती मानसिकता तयार करणं हम्म. हेच या जनरेशनला अजून जमत नाही. ते जमायला पाहिजे म्हणून काय करायला पाहिजे? कारण की मी तुम्हाला काही माझ्या आजूबाजूचे उदाहरणं सांगते की माझ्या आजूबाजूला असे लोक आहेत जे अरेंज मॅरेजच्या सेटअपमध्ये 6-6 महिन्यांचा पिरियड घेतात आणि नंतर पार्टनरला फोन करून सांगतात की मला तुझ्याबद्दल काही वाटत नाही आहे, ड्राय फील होत आहे. हे ड्रायनेस का आला या जनरेशनमध्ये आणि त्याचा परिणाम रिलेशनशिपवर का पडतोय? नाही, ड्रायनेसपेक्षा ना आपण जेव्हा एखाद्या नात्यामध्ये जातो हम्म. त्यावेळेला आपल्याला त्या नात्याकडून काय पाहिजे हम्म. ह्याची क्लॅरिटी जर आपल्याकडे नसेल तर मग अशा गोष्टी सुरू होतात. आपल्याला एखादी व्यक्ती आवडू शकते, ती व्यक्ती काही वेळेला नावडू शकते आणि काही वेळेला आवडू शकते. हम्म. तर आपल्याला हा विचार करायला पाहिजे की आपल्या समोर काय आहे हम्म. त्याचा विचार करूयात, ना की याच्यापेक्षा अजून चांगलं काय मिळेल. म्हणजे आज काय आलंय ह्या जनरेशनमध्ये, जेव्हा ते एखादा पार्टनर सर्च करतात, 5-6 महिने हिंडतात, त्याच्यानंतर त्यांना वाटतं की नाही मला अजून चांगलं काहीतरी मिळेल. हम्म. मग ते अजून चांगलं शोधण्यासाठी हे नातं तोडतात. बापरे. मग ते अजून चांगलं मिळालं की त्याच्यापेक्षाही चांगलं काहीतरी मिळू शकेल. तर हे काही दुकानात जाऊन साडी घेण्यासारखं नाहीये. हम्म. तुम्हाला जर का एक नातं आवडलं, एक व्यक्ती आवडली, हम्म. तर त्या व्यक्तीबरोबर आपण जगू शकतो का हा विचार करणं महत्वाचं आहे, ना की दुसरी व्यक्ती कदाचित जास्त चांगली असू शकते, असेलही, पण ती चांगली व्यक्ती मला लाभदायक नसेल हम्म. हा विचार करत नाही आपण. त्यामुळे जेव्हा तुम्ही एखाद्या नात्यामध्ये जाताय, 6 महिने त्या व्यक्तीबरोबर हिंडताय किंवा बोलताय, त्यावेळेला तुम्हाला 6 महिने नाही लागले पाहिजेत समजायला की ती व्यक्ती आपल्यासाठी योग्य आहे का. हम्म. ह्याच्यानी तुम्ही त्या व्यक्तीवरच नुसता अन्याय नाही करते, तर स्वतःवरही करताय. कारण जेव्हा तुम्ही 6 महिने नाही म्हणताय ना, हम्म. तेव्हा तुम्ही स्वतःला देखील इमोशनली हर्ट करताय. तुम्ही स्वतःचा जो काय इमोशनल कोशंट आहे तोही खराब करताय आणि मग तेच खराब झालेली गोष्ट आपण पुढच्या नात्यात घेऊन जातो. हम्म. त्यामुळे जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर एखादी मीटिंग केली किंवा 2 वेळेला भेटलात, त्याच्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीला व्यवस्थित सांगणं की तुम्हाला काय वाटतंय हम्म. हे महत्वाचं आहे. लपून छपून उगाच अजून 2 दिवस बघू, अजून 4 भेटीमध्ये बघू, अजून 1 महिनाभर बघू, हे करण्याच्या ऐवजी जर का एक पहिल्या काही भेटीत आपण सांगितलं की ठीक आहे मला ह्या गोष्टी आवडतायत पण ह्या गोष्टीबद्दल मी साशंक आहे, तर त्यांनी तुम्हाला क्लॅरिटी येईल, त्या समोरच्या व्यक्तीला क्लॅरिटी येईल बरोबर. की बाबा आपल्याला जमू शकतं का. अगदी साधं उदाहरण घेतो. एक अशीच मुलगी होती, तिने एक मुलाबरोबर तिचं अरेंज मॅरेज मॅट्रिमोनियल साईट बरोबर ठरलं हम्म. आणि 2-3 भेटी झाल्या. हम्म. 2-3 भेटीनंतर मग ते थोडेसे क्लोज आले. तर त्यांनी तिला विचारलं की तुझं काही पूर्वी काही प्रेम प्रकरण होतं का किंवा कोणी आणखी बॉयफ्रेंड होता का. तिने त्याला हा प्रश्न विचारला. त्यांनी त्याचं एक गर्लफ्रेंड होती त्याच्याबद्दल सांगितलं. हम्म. आता ते सांगितलं, ही म्हणली नाही माझा काही कोणी बॉयफ्रेंड नव्हता वगैरे. हम्म. फाईन. आता हे सांगितलं, हे सांगितल्यानंतर ती त्यावेळेला काय म्हणली, नाही ठीक आहे आता नाही ना तुझं, हम्म. मला चालू शकेल. त्याच्यानंतर 2 महिन्यांनी हम्म. ती त्याला सारखं त्याच्यावरून नोच करायला लागली. म्हणजे काय की एकतर त्यावेळेला तू खोटं बोलली, हम्म. नाही तर आत्ता तरी खोटं बोलली. म्हणजे जर का तुम्हाला ही गोष्ट पटलेली नव्हती तर त्याच वेळेला का नाही क्लिअर केली. आणि ही क्लॅरिटी
का येत नाही? कारण तुम्ही स्वतःला महत्व द्यायच्या ऐवजी हम्म. तुम्ही समोरच्याला महत्व द्यायचा प्रयत्न करता. सो गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड असली नसली ते मान्य करायचं की नाही ही तुमची जबाबदारी आहे ना. हम्म. पण मान्य करून परत जेव्हा आपण फिरतो त्याच्याने होतं काय, तुम्ही समोरच्यालाही दुखवताय पण हम्म. त्याही पेक्षा जास्त तुम्ही स्वतःला दुखवताय. सो त्यामुळे स्वतःला दुखवू नका. स्वतःबद्दल, स्वतःच्या मनामध्ये स्वतःबद्दल विचार व्यवस्थित करा. मग तुम्हाला समोरच्या व्यक्तीला 6 महिन्यानंतर नाही म्हणायची वेळ नाही येणार. लग्नाबद्दल मुलांना भीती का वाटते आणि त्यांना असं का वाटतं की एक मुलगी लग्न करून येते म्हणजे जबाबदारी येते? कारण की आजकालच्या मुली इंडिपेंडेंट आहे, स्वतः कमवतात, स्वतःचं सगळं करू शकतात, पण यांना भीती का वाटते किंवा जबाबदारी घ्यायला हे घाबरतात का? तुला खरं सांगू का, लग्न जेव्हा आपण करतो तेव्हा प्रत्येक मुलाच्या मनात एक विचार असतो की आपल्या घरी दुसरी मुलगी येणार आहे, हम्म. तिला सांभाळायचं, तिची काळजी घ्यायची, ही सगळी जबाबदारी आपली आहे. आणि ट्रेडिशनली आपल्या समाजामध्ये काय आहे की मुलगा हम्म. किंवा नवरा हा कमवणारा आणि स्त्री जी आहे भले ती कमवत असेल घर सांभाळणं. तरी ती घर पण सांभाळणार. हम्म. ओके, सो ती किती कमवते ह्याला व्हॅल्यू नसते. म्हणजे कितीतरी जण मी बघतो की मुली कमवतायत, त्या घर चालवू शकतायत, सगळं करू शकतात, हम्म. पण मेन फोकस पैशाच्या बाबतीत त्या मुलावर असतो. हम्म. म्हणजे आजही कितीतरी जोडपी माझ्याकडे येतात जिथे त्या नवरा त्या बायकोपेक्षा जर कमी कमवत असेल ना हम्म. तर त्याला तो स्वतःचा अपमान वाटतो की नाही मी घर चालवायला पाहिजे. कारण ट्रेडिशनली पुरुषाला ती जबाबदारी समाजाने दिली. हम्म. हा माइंडसेट बदलायला वेळ लागणार आहे. आणि त्यामुळे मग मुलं जेव्हा लग्न करायला जातात ना हम्म. त्यावेळेला मुलं हा विचार घेऊन जातात की मी ब्रेडविनर आहे, मी घर चालवायला पाहिजे. हम्म. आणि हे सगळेजण सांगतात ना, मुलाला काय सांगतात, तू नोकरी कर, घर चाललं पाहिजे. हम्म. मुलीला सांगतात तू नोकरी कर तुझ्यासाठी, तू इंडिपेंडंट हो, तुझे पैसे कमव. हम्म. आणि बऱ्याच मुलींची पण ही मानसिकता असते की माझे पैसे माझे आहेत हम्म. आणि नवऱ्यानी घर कमवायचं. चालवावं. तर ही माइंडसेट बदलती आता, पण बदलायला थोडा वेळ लागेल. आणि त्याच्यामुळे मग मुलांना जी इंडिपेंडंट मुलगी जरी कमवत असली तरी ती एक दडपण कायम राहतं की मी कमवायला पाहिजे, हम्म. माझा जॉब जायला नाही पाहिजे, मला व्यवस्थितच पैसे कमवायला पाहिजे. त्याचबरोबर दुसरी एक जी भीती असते ते म्हणजे की आज ही माझी बायको दुसऱ्या घरून माझ्या घरी आलेली आहे, हम्म. तर तिला मला जे पाहिजे ते द्यायला पाहिजे, ते व्यवस्थित द्यायला पाहिजे, हम्म. तिथल्या कुठे अडचण यायला नको. तिसरी भीती अशी असते की बऱ्याच मुलांना वाटतं की आपली आई आणि आपली बायको हम्म. ह्याच्यामध्ये मला चूज करायला लागणार आहे हम्म. की आई बरोबर आहे का बायको बरोबर आहे हे मला निवडायला लागणार आहे. पण खरं तर तसं नसतं. खरं तर तसं नसतं. तुमची आई पण इंडिपेंडंट असते, तुमची बायको पण इंडिपेंडंट असते. त्या दोघांच्या मध्ये कात्री आपली नाही व्हायची, पण ती आपण करून घेतो. हम्म. कसं, आईकडे आपण वेगळं बोलतो, बायकोकडे वेगळं बोलतो. मग इथे अडचणीत आपण आपल्यामुळे येतो, बायकोमुळे किंवा आईमुळे येत नाही. हम्म. त्यामुळे आपल्याला या नात्याकडून काय पाहिजे, आपण व्यवस्थित दोघांनाही हँडल करतोय का, आपण आर्थिक बाजू सांभाळतोय का, ह्या सगळ्याचं दडपण येऊन हम्म. मग मुलं म्हणतात नको बाबा, ती कमिटमेंटच नको. पण मला एक वाटतं ना, सी जेव्हा आपण आपल्याला आवडती एखादी व्यक्ती आहे तिची जेव्हा काळजी घेतो, जेव्हा तिला चांगलं वाटेल असं करतो, हम्म. त्यावेळेला आपल्या स्वतःला आवडतं ना. मग लग्न आपण दुसऱ्यासाठी नाही करायचंय, स्वतःसाठी करायचंय. मला ती जबाबदारी हवीशी आहे, मला माझ्या बायकोची काळजी घ्यायची आहे, मला माझी बायको चांगली राहील, तिला चांगलं सगळं मिळेल, तिचं आयुष्य चांगलं होईल हे पाहायचंय आणि त्याच्याने मला आनंद घ्यायचा आहे. सो ही जबाबदारी वाईट नाहीये. हे जोवर लक्षात येत नाही तोवर त्याची भीती वाटते. लग्न म्हणजे जबाबदारी की कम्पेनशिप, काय असतं ते? लग्न हे सगळ्याचं मिश्रण आहे बघ. म्हणजे लग्न केवळ पैशाने टिकत नाही, हम्म. केवळ प्रेमाने तर बिलकुलच टिकत नाही. म्हणजे ते जसं लोक म्हणतात ना, आपण
काय प्रेम आहे एकमेकांबरोबर तर पळून जाऊ. नाही टिकत. प्रेमावर लग्न टिकत नाही. प्रेम पाहिजेच, पण त्या प्रेमाला जोड पाहिजे तुमच्या एकमेकांची. तुम्ही दोघं एकमेकांना कसं समजून घेताय, तुम्ही एकमेकांबरोबर कसं कोलॅबरेट करताय, कसं एकमेकांबद्दल आत्मीयता दाखवताय, कसं एकमेकांची काळजी घेताय, एकमेकांना सांभाळून घेताय का, तुम्ही जेव्हा आनंदित होताय तेव्हा एकमेकांबद्दल आनंदित होताय का. म्हणजे आज माझ्या पार्टनरनी जर का काहीतरी चांगलं केलं किंवा चांगलं अचीव्ह केलं तर मला आनंद होतोय का, हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. दुःख झाल्यावरती मी माझ्या पार्टनरबरोबर असतोच, बऱ्याच वेळेला असतो, पण आनंद घेत होतो त्यावेळेला मला पण माझ्या पार्टनरबद्दल आनंद वाटतो का तिथं मला हेवा वाटतो, अरे हे मला नाही करता आलं, माझ्या पार्टनरने केलं. नाही, तो निखळ आनंद मला पण पाहिजे. माझ्या पार्टनरची अचीव्हमेंट मी पण सेलिब्रेट करायला पाहिजे आणि त्याच्याबद्दल मला चांगलं वाटलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात ना, ती खिचडी एकत्र आली तरच ते नातं बनतं. सो प्रेम पण पाहिजे, कंपॅशन पण पाहिजे, एम्पथी पण पाहिजे, एकमेकांची काळजी पण घ्यायला पाहिजे, एकमेकांबद्दल प्रेम वाटून एकमेकांच्या अचीव्हमेंटबद्दल आनंदही घ्यायला पाहिजे, एकमेकांना दुःखात पण साथ दिली पाहिजे. हे सगळं जेव्हा आपण मिश्रण करतो तेव्हा ते लग्न सक्सेसफुल होतं. प्रेम आलं, कंपेनशिप आली, पण लग्नासाठी फिजिकल अट्रॅक्शन आणि लस्ट किती इम्पॉर्टंट आहे. फिजिकल अट्रॅक्शन ही माझ्या मते अट्रॅक्शनची पहिली पायरी आहे. म्हणजे कुठल्याही व्यक्तीकडे आपण आकर्षित होतो म्हणजे काय, तर सगळ्यात प्रथम आपण त्याच्या बाह्य स्वरूपाकडे आकर्षित होतो. कोणी म्हणजे मुलगा असो मुलगी असो. इज इट गुड? माझ्या मते हो, चांगलं आहे. तुम्ही आकर्षित व्हायलाच पाहिजे बाहेरच्या फिजिकल अट्रॅक्शनकडे, पण ते तिथं अट्रॅक्शन संपत नाही. तर तिथून ती सुरुवात समजली पाहिजे की मी जर का माझ्या पार्टनरच्या बाह्य स्वरूपाला आकर्षित झालो, इट्स व्हेरी गुड, व्हेरी ब्युटिफुल, व्हायलाच पाहिजे. पण मी तिथेच जर थांबलो तर काय होईल, उद्या समजा माझा पार्टनर ला काहीतरी इंजुरी झाली किंवा जाड झाला किंवा खूप बारीक झाला किंवा काहीतरी आजारी पडला किंवा वय वाढल्याने सुरकुत्या आल्या, तर ते अट्रॅक्शन राहणार नाही ना मला. तर तेही नकोय. सो फिजिकल अट्रॅक्शन ही पहिली पायरी आहे. त्याच्यानंतर आपण आपल्या पार्टनरकडे त्या पार्टनरच्या गुणांकडे आकर्षित व्हायला पाहिजे. म्हणजे माझ्या पार्टनरमध्ये काय गुण आहेत ते बदलू नाही शकत. तुमचं फिजिकल अट्रॅक्शन बदलतं. माझ्या गुणांकडे जेव्हा मी अट्रॅक्ट होतो तेव्हा दॅट लस्ट, जे तुम्हाला सेक्शुअल डिझायर, ते आयुष्यभर राहतं. ते जर नसेल ना, तर मग लग्नाला 40-50 वर्ष झाल्यावरती नवरा बायकोमध्ये कुठलंच सहजीवन होणार नाही. कारण दोघंही फिजिकली वेगळे दिसणार आहेत, दोघांनाही फिजिकल अट्रॅक्शन काही राहणार नाही, पण तरीही 40-50-60 वर्ष झाल्यावर देखील त्या लग्नामध्ये सेक्शुअल लाईफ असतं. का? कारण ते एकमेकांकडे आकर्षित झाले त्यांच्या गुणांमुळे, त्यांच्यात असलेल्या क्वालिटीजमुळे, त्यांच्या एकमेकांमध्ये असलेल्या संवादामुळे. सो येस, फिजिकल अट्रॅक्शन पाहिजेच. पार्टनर करून इमोशनल एक्सपेक्टेशन कशा असायला पाहिजे? खूप 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 कॉम्प्लेक्स विषय आहे हा. आपण थोडंसं लैंगिक सहजीवनाच्या बाबतीत बघूया. आपण लग्न करतो, लग्नाचा मेन पाया आपलं लैंगिक सहजीवन. आता लैंगिक सहजीवन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सहजीवन म्हणजे एकत्र करण्याची क्रिया असं आपण त्याला म्हणूयात. पण लग्न न करताही आपल्याला लैंगिक सुख मिळू शकतं ना. मग ते बाजारात पैसे देऊन विकत घेऊ शकतो किंवा दुसऱ्या व्यक्तीबरोबर आपण घेऊ शकतो. वन नाईट स्टँड्स आणि सिच्युएशनशिप्स आणि फ्रेंड्स विथ बेनिफिट्स वगैरे अशा खूप खूप गोष्टी आलेल्या आहेत. मग लग्नामधलं प्रेम आणि ह्या इतर गोष्टींमधलं प्रेम ह्याच्यात तफावत आहे. लैंगिक सुख हे सहजीवनात कधी रूपांतरित होतं माहिती? जेव्हा ते दोघं एकमेकांशी इमोशनली कनेक्ट होतात, जेव्हा एकमेकांबद्दल आत्मीयता वाटते,
त्या शारीरिक आकर्षणाच्या पुढे जाऊन जेव्हा ते एकत्र येतात, हम्म. मी त्याला इमोशनल नेकेडनेस म्हणतो. ते इमोशनली जेव्हा नग्न होतात ना, हम्म. शारीरिक नग्न होणं सोपं आहे. इमोशनली जेव्हा ते नग्न होतात त्यावेळेला त्यांचं लैंगिक सुख हे त्या शारीरिक सुखापेक्षा जास्त होतं. आणि त्याचमुळे लग्नामध्ये जर का तुम्ही इमोशनली एकांबरोबर अटॅच नसाल ना, हम्म. तर मग बाकी कुठल्याच सुखाला व्हॅल्यू राहत नाही. त्यामुळे मी माझ्या पार्टनरला किती इमोशनली जाणून घेतोय, हम्म. किती सहजपणे मी सगळ्यात माझ्या मनात असलेली भीती, राग, लोभ, हम्म. जे काय इमोशन्स आहेत ते सगळे माझ्या पार्टनरपर्यंत मी किती स्पष्टपणे टाकू शकतोय, हम्म. ह्याच्यावरती माझं लग्न टिकतं का नाही टिकत हे समजतं. आणि ते जर मला टिकवायचं असेल तर माझं इमोशनल नेकेडनेस हा माझ्या पार्टनरला दिसला पाहिजे. हे सेफ झोन पाहिजे. ही सेफ झोन क्रिएट करायची तयारी दोघांनी दाखवायला पाहिजे. म्हणजे जसं मी माझ्या पार्टनर बरोबर हम्म. इमोशन शेअर करू शकतोय, तसंच माझा पार्टनर देखील माझ्याशी त्या इमोशन शेअर करायला पाहिजे. आणि जेव्हा हा सेफ झोन तयार होईल ना, त्यावेळेला ऍक्च्युली ते दोघं जण एकत्र येतात. आणि मग ते सुख, मग ते लैंगिक सुख असो, ते तुमचं डेली आयुष्यातलं सुख असो, ते लॉंग टर्म राहतं. आणि हा सेफ झोनमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं की एकमेकांना जज न करता हम्म. आपण आपल्या इमोशन्स एक्सप्रेस करा. मी जर का मला आलेला राग हम्म. मी जर समोरच्या व्यक्तीला व्यक्त केला आणि त्या व्यक्तीने त्याच्यावर काही प्रतिक्रिया द्यायच्या ऐवजी तो फक्त समजून घेतला, तर मला आनंद होतो. मला नकोय त्याची प्रतिक्रिया, हम्म. मला नकोय सल्ला, मला नकोय त्याचं जजमेंट. मला काय पाहिजे तर माझा जो राग आहे, लोभ आहे, जो काय भावना आहे, हम्म. ती भावना मी माझ्या पार्टनरशी शेअर केली, माझ्या पार्टनरने ती ऐकली, ती समजली, बस दॅट्स इट. तो विषय जे संपतो. हम्म. त्याच्यावरून माझा पार्टनर मला जज करत नाही किती वाईट आहे किंवा किती चांगला आहे. हा सेफ झोन क्रिएट केला की मगच तुमचं वैवाहिक सुख चांगलं होऊ शकतं. दिस इज इम्पॉर्टन्स ऑफ इमोशनल अटॅचमेंट. सर, लग्नासाठी व्हॅल्यू आणि बिलीफ्स जर मॅच होत नसेल तर ते लग्न टिकू शकतं का? आपण आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या समाजामध्ये एक सेट ऑफ बिलीफ्स घेऊन वाढतो. हम्म. म्हणजे लहानपणापासून आपल्याला सांगितलं असतं हे पाप आहे, हे पुण्य आहे, हम्म. हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे करायला पाहिजे, हे करायला नको. प्रत्येकाच्या बिलीफ्स ह्या चांगल्याच असतात. म्हणजे मी या मताचा आहे. कोणीही आजपर्यंत मला असं सापडलेलं नाही की आई वडील म्हणतात जे वाईट गोष्ट कर हम्म. किंवा त्या व्यक्तीला वाईट गोष्ट करायची असते. त्यामुळे प्रत्येकाचे बिलीफ्स चांगलेच असतात, प्रत्येकाचे व्हॅल्यूज चांगलेच असतात. कोणीही मुद्दामून आपल्या मुलांना किंवा आपल्या आईवडिलांना चुकीचं करा असं सांगत नाही. प्रॉब्लेम येतो कुठे? जेव्हा दोन सेट ऑफ व्हॅल्यूज किंवा दोन सेट ऑफ बिलीफ्स एकत्र येतात. आणि ही गोष्ट लग्नात होते की दोन्ही व्यक्ती वेगवेगळ्या बिलीफ्स घेऊन, वेगवेगळ्या गोष्टी घेऊन वाढलेलं असतं. त्याच्यामध्ये जी गोष्ट एखाद्या व्यक्तीला योग्य वाटते तीच गोष्ट कदाचित एखाद्या व्यक्तीला चूक वाटते. म्हणजे अगदी जर का आपण म्हणलं की धार्मिक जर का बोललो, तर एखादी व्यक्ती खूप जास्त धार्मिक असते, तिला देवावरती विश्वास असतो, तिला गोष्टी करण्यामध्ये विश्वास असतो. दुसरी व्यक्तीची बिलीफ अशी असेल की हा ठीक आहे बाबा, देव आहे ठीक आहे, पण मी काही रोज देवळात जाणार नाही किंवा मशिदीत जाणार नाही, मी तेवढाच धार्मिक आहे. मग हे दोघं जेव्हा एकत्र येतात, ते जर का एकमेकांवरती आपला बिलीफ थोपायला लागले की जी मंदिरात जाते ती म्हणायला लागली तू रोज माझ्याबरोबर यायलाच पाहिजे, आणि दुसरा जर म्हणला की मंदिरात जायचंच नाही, मग तिथे क्लॅशेस होतात. सो ही चर्चा आपण लग्ना अगोदर जेव्हा करतो, लग्ना अगोदर काय काय गोष्टी बोलायच्या आहे खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यातलं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे व्हॅल्यूज. मला काय गोष्टी घेऊन मी जन्माला आली आहे, काय गोष्टी माझ्या जन्मानंतर मला शिकवल्या गेलेल्या आहेत, काय गोष्टी मला महत्वाच्या वाटतात,
एखाद्या व्यक्तीला वाटेल खोटं बोलणं हे अगदी कॉमन आहे, हम्म. तर दुसऱ्या व्यक्तीला थोडं जरी खोटं बोललं तरी त्याचा राग येऊ शकतो. हम्म. दोघंही बरोबर आहेत, पण मग त्या दोघांना जेव्हा एकत्र राहायचंय तेव्हा त्या दोघांनी आपल्या बिलीफ्स ह्या निर्माण करायला पाहिजेत. कोणाच्याच बिलीफ्स वाईट नसतात, मी मगाशीच म्हणलं, पण जेव्हा तुम्ही दोघं एकत्र येताय हम्म. तेव्हा कुठल्याही पार्टनरच्या बिलीफ्सना जास्त महत्त्व द्यायच्याऐवजी तुम्ही तुमची एक व्हॅल्यू सिस्टीम तयार करा. तुम्ही स्वतः ती व्हॅल्यू सिस्टीम पाळा हम्म. आणि मग तुमची स्वतःची जेव्हा व्हॅल्यू सिस्टीम होईल ती तुम्ही तुमच्या मुलांना, तुमच्या आजूबाजूच्या लोकांना दाखवा किंवा ती करा. हम्म. त्यामुळे स्वतःची बिलीफ सिस्टीम बनवणं इज द बेसिक थिंग. आता आपण व्हॅल्यूज बद्दल बोललो, पण व्हॅल्यूज सोडून इतर कुठल्या गोष्टी लग्नाआधी डिस्कस व्हायला पाहिजे? तसा आयडियल विचार केला ना हम्म. तर सगळं डिस्कस व्हायला पाहिजे, पण तेवढा वेळच नसतो. मी म्हणलं ना की एखाद्या व्यक्तीला जाणून घेण्यासाठी हम्म. आपल्याला आयुष्य कमी पडतं. हम्म. मग लग्न अगोदर 2-4-6 महिन्यात कसं जाणून घेणार? पण हे जाणून काय घ्यायचंय, तर सगळ्यात महत्वाचं की ठीक आहे बाबा, बायोडेटा काय, हे काय, हम्म. ते पिक्चर कुठला आवडतो, हिरो हिरोईन कोण आवडते, याला काही व्हॅल्यू नाही. हॉबीज काय आहे आपकी, असं पण विचारलं जातं. अगदी अगदी अगदी. पण त्याच्यापेक्षा जास्त जाणून घ्यायला पाहिजे की आता तू हॉबीज म्हणलीस, हम्म. जेव्हा मी माझ्या पार्टनरला माझ्या हॉबीज काय सांगतो हम्म. त्यावेळेला माझा पार्टनर त्या एक्सेप्ट करतोय का? हम्म. म्हणजे मला समजा क्रिकेट आवडतं आणि माझ्या पार्टनरला क्रिकेट आवडतच नाही, हम्म. तर मग माझं, मी जेव्हा क्रिकेटची मॅच असेल तेव्हा मी जर बघत असेल त्यावेळेला जर का माझा पार्टनर रागवून आला आणि टीव्ही बंद केला आणि काहीतरी पिक्चर लावला, संपला विषय. बरोबर. पण माझा पार्टनर जर समजून घेत असेल की ठीक आहे बाबा 3 तासाची मॅच आहे, हम्म. तर पहिला 1 तास आपण पिक्चर बघू, हम्म. पुढचा 1 तास मॅच बघ, मग परत अर्धा तास पिक्चर बघू, मग परत अर्धा तास मॅच बघू, हे दोघांनी ऍडजस्ट केलं हम्म. तरच जमू शकतं. म्हणजे लग्ना अगोदर हेच जाणून घ्यायला पाहिजे की आपला पार्टनर आपल्या मताला किती व्हॅल्यू देतोय, हम्म. आपल्या मतासाठी स्वतःच्या मतामध्ये बदल करायला तो तयार आहे का तो खूप रिजिड आहे. आणि हे दोघांनी, म्हणजे मुलगा मुलगी काही फरक नसतो, दोघांचंही तेच असतं. प्रत्येक वेळेला आपण हा विचार पहिला करायला पाहिजे की आपण ऍडजस्ट होऊ शकतोय का, आपला पार्टनर आपल्यासाठी कष्ट करायला तयार आहे का, हम्म. ते कष्ट करताना आपला पार्टनर स्वतःच्या मर्जीनी करतोय का जबरदस्तीनी करतोय. हम्म. म्हणजे मला जर का क्रिकेट मॅच थांबवल्यावर पिक्चर बघायला लावलाय पार्टनरनी माझ्या, तर मी रागवून, आदळआपट करून, चिडचिड करून जर का तो पिक्चर बघणार असेल तर दॅट इज नॉट ऍडजस्टमेंट. हम्म. त्यामुळे ती पहिली गोष्ट आपल्याला समजायला पाहिजे. ती एकदा समजली ना की मग बाकीच्या सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला एकमेकांबरोबर साथ द्यायला सोपं जातं. मग आपण खूप गोष्टींबद्दल बोलतो, म्हणजे विवाहपूर्व संदेशनामध्ये आपण खूप गोष्टींना टच करतो. म्हणजे फिजिकल गोष्टी असतील की काही आजार आहेत का, फिजिकली नॉर्मल आहेत का, याबद्दलही बोलतो. जसं आत्ता म्हणलं की एकमेकांना अलाईन होतोय का, ऍडजस्ट करतोय का, याबद्दलही होतो. त्यांच्या सेक्शुअल लाईफबद्दल आपण बोलतो, त्यांच्या फायनान्शियल लाईफबद्दल बोलतो, त्यांच्या सामाजिक लाईफबद्दल बोलतो की आपण दोन्ही सेट ऑफ पेरेंट्सना किंवा दोघांच्या, म्हणजे नवऱ्याच्या आणि बायकोच्या कुटुंबांना आपण किती महत्त्व द्यायचंय, त्यांच्याशी कसं आपण संपर्कात राहायचंय, हम्म. आपण त्यांना किती महत्त्व आपल्या आयुष्यात देणार आहे, हे आपण आधी ठरवता आलं तर मग क्लॅशेस उरत नाहीत. कसं आपण एकमेकांबरोबर, कारण आजही आपल्या समाजामध्ये आपण 2 व्यक्तींचं लग्न हे 2 कुटुंबांपर्यंत नेतो. म्हणजे म्हणतात ना 2 कुटुंब लग्न करतात, हम्म. तर ते आपण करून घेतो. सो आपल्याला नुसतं आपल्या पार्टनर बरोबर ऍडजस्ट नसतं करायचं, तर पार्टनर बरोबर आलेले तिचे आई वडील, तिचे नातलग, यांना पण ऍडजस्ट करायला लागतं. हम्म. मग तिथे आपला पार्टनर तिथे ऍडजस्ट होऊ शकतोय का. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्युचर प्लॅन काय, फ्युचर गोल्स काय, ह्याबद्दल बोलतो आपण. आणि आपला आयुष्याचा आउटलुक काय हे पण ठरवायला पाहिजे.
एक आता मध्येच एक जोडपं आलं होतं, हम्म. खूप श्रीमंत, पण त्या नवऱ्याचा आउटलुक काय होता पैशा बाबतीत? मला गाडी पाहिजे, मला घर पाहिजे, मला हम्म. विमान विकत घ्यायचंय वगैरे वगैरे. आणि त्या बायकोचा जो आउटलुक होता हम्म. तो काय होता, नाही मला मेमरीज क्रिएट करायच्यात, म्हणजे मला ट्रिपला जायचंय, मला हिंडायचंय, मला देश बघायचे आहेत, मला विमान प्रवास करायचा आहे, मला इथं स्कुबा डायव्हिंग करायचंय, कुठं बंजी जम्पिंग करायचंय वगैरे वगैरे. आता प्रॉब्लेम दोघांमध्ये, कारण तो म्हणला की ओके आपण हिंडू, पण माझा बिझनेस बंद होईल, पैसे कुठून येणार? बरोबर. ती म्हणली नाही आता आपले पैसे तेवढे बास आहेत, मी कंटेंट आहे, मला नकोय जास्त. पण तो म्हणला नाही माझे स्वप्न अजून आहेत, मला अजून पैसे पाहिजेत. मग इथे क्लॅरिटी नसते. सो आपल्याला आयुष्यातून काय पाहिजे, काय गोल्स आहेत आपले, हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. सो लग्ना अगोदर जेव्हा आपण समुदेशन करतो तेव्हा आपण या वेगवेगळ्या विषयांना टच करतो, जेणेकरून त्यांची पुढची जी कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर होतात, ते ऍडजस्ट करायला तयार होतात आणि त्यांचे गोल्स साधारणतः अलाइन होतात. पैसे हा विषय नात्यांमध्ये इतका सेन्सिटिव्ह का आहे? पैसे हा विषय सगळीकडे सेन्सिटिव्ह आहे, पण ॲज अ सोसायटी आपण पैशाबद्दल बोलतच नाही. हा पहिला सगळ्यात मोठी चूक आहे असं मला वाटतं, कारण वी डोंट टॉक अबाउट मनी. पैसे हे आपण स्वतःशीच बोलतो किंवा कधी कधी तर स्वतःशी पण बोलत नाही, इतका तो सेन्सिटिव्ह विषय करून ठेवलाय. पण जेव्हा विवाहपूर्व समुदेशनासाठी येतात ना, तेव्हा मी त्यांच्या पैशाबद्दल नेहमी बोलतो. कारण जसं मगाशी म्हणलं की पुरुषाकडे समाजाने ही जबाबदारी दिली की त्यांनी घर चालवायलाच पाहिजे, पण आता ही परिस्थिती नाहीये. आता त्या स्त्री पण कमवत असते, तिथे पण पैसे असतात, मग आता घर खर्च कोण चालवणार? मग दोघांची जे काय इन्कम येतं ते इन्कम कसं तुम्ही डिस्ट्रीब्यूट करणार आहे? मग त्याच्यासाठी मी त्यांना नेहमी एक सल्ला देतो की तुम्हाला पाहिजे तसं खर्च करा, पण सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही काहीतरी मोठा खर्च करणार आहे तेव्हा आपल्या पार्टनरला विश्वासात घ्या, त्याच्याशिवाय करू नका. माझे पैसे आणि तुझे पैसे हा जर मुद्दा तुमच्या नात्यात आला ते नातं टिकत नाही. ते तुमचे पैसे पाहिजेत आणि ते तुमचे पैसे कसे वापरायचे हे तुम्ही आराखडा करून घ्या. याच्यामध्ये मग नवरा घर खर्च करतो आणि बायको बाहेरचा खर्च करते असं डिव्हिजन करण्यापेक्षा आपल्याकडे हे एवढे पैसे आलेत, आता याच्यातला एवढा खर्च घर खर्च येईल, एवढा बाहेरचा खर्च येईल, एवढा एंटरटेनमेंटसाठी येईल, हे प्रत्येकाने ठरवायला पाहिजे. मग हे ठरवणार कोण? मग बऱ्याच वेळेला अशी गोष्ट असते की एखादा पार्टनर थोडासा फायनान्स मध्ये त्याला अक्कल असते, दुसऱ्याला तेवढी नसते. मग तिथे दोघांनी कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे की हो ह्याला फायनान्स बद्दल माहिती आहे तर मे बी ठीक आहे, इन्व्हेस्टमेंट वगैरे या व्यक्तीची जबाबदारी होईल. दुसऱ्या व्यक्तीला ते पैसे खर्च कसे करायचे याच्याबद्दल जास्त माहिती असेल, म्हणजे कुठली गोष्ट विकत घ्यायची, कुठून विकत घ्यायची, कशी विकत घ्यायची, कुठे चांगलं डील मिळेल, सो ते त्या पार्टनरची जबाबदारी होती. पण जो काय पैशाचा विनियोग आहे त्याच्याबद्दल पहिल्यांदा चर्चा करा. आज ह्याच्यामध्ये दुसरा एक अँगल आलाय, तो म्हणजे की बऱ्याच जणांना लग्ना अगोदरच शैक्षणिक लोन असतात, त्यांचं पूर्वीचे काहीतरी हप्ते चालू असतात, मग ते हप्ते लग्न झाल्यावरती कोणी फेडायचे? किंवा मुलगी जी असते ती म्हणते की माझ्या आई वडिलांना मी पूर्वी एवढे पैसे देत होते तर त्यांना मी पैसे देणार. मग ते योग्य आहे का अयोग्य आहे? मग ते तुम्हाला चालणार आहे का नाही चालणार आहे? मग ते जर देणार असेल तर ते तुम्हाला दोघांनी ते जर पटत असेल तर येस. सो तुमच्या पैशाचा विनियोग कसा करायचा याबद्दल तुम्ही स्पष्टपणे चर्चा करणं आणि एकमेकांना विश्वासात घेऊन चर्चा केली तरच तुमचं होऊ शकतं. कारण जे काय नातं तयार झाल्यावर जे काय गोल्स असतील ना ते तुमचे दोघांचे असणार आहेत. म्हणजे जसं तो नवरा म्हणला मला घर घ्यायचंय, मला गाडी घ्यायची आहे, तर त्या गाडीत घेऊन कोणाला जाणार आहे? तो बायकोला.
किंवा तिला ट्रिपला जायचंय, ती घेऊन कोणाला जाणार आहे? नवऱ्याला. राईट. सो गोल्स सेम आहेत, फक्त ते तुमचे गोल्स पाहिजेत, नवऱ्याचे किंवा बायकोचे नाही पाहिजेत. मग फायनान्शियल प्लॅनिंग सोपं पडतं. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. फायनान्शियल कॉन्फ्लिक्ट नक्की येतात. आणि ह्याच्यात एक शेवटचा एक फायनान्शियल बाबतीत मी सांगतो की म्हणजे एक आता थोडीशी भीती मुलांमध्ये आलेली आहे की जर काय नातं तुटलं तर मला तिला खूप पोटगी द्यायला लागेल, ती सगळा पैसा घेऊन जाईल, Exactly. असाच आरोप असतो. एक्झॅक्टली. म्हणजे प्रत्येक मुलगी अशी नसते किंवा प्रत्येक मुलगाही असा नसतो, पण ही भीती बाळगून जर का तुम्ही नातं तयार करणार असाल तर दॅट इज रॉंग. तुम्ही जरी तुमचं नाही पटलं आणि डायव्होर्स झाला तरी देखील तुम्ही नातं तयार केलं होतं ना. तुम्ही त्या व्यक्तीबरोबर ते पैसे शेअर करायची जबाबदारी आधीच घेतलेली होती. सो नातं तुटलं तरी ती जबाबदारी तर चालू राहणार आहे. मग राग का मानताय? का म्हणताय की माझी सगळी संपत्ती ती घेऊन जाते? नाही घेऊन जात. ती तुमच्या दोघांचं ॲग्रीमेंट आधीच झालंय. सो त्यामुळे मला वेस्टर्न वर्ल्डमध्ये एक कन्सेप्ट आहे प्री-नप्चुअल ॲग्रीमेंट. म्हणजे विवाहपूर्व एक ॲग्रीमेंट करतात ते की जर का आमचं नाही जमलं तर मग आमच्या संपत्तीची विभागणी कशी होईल. आणि तिथे कायद्याने मान्य आहे. अजूनपर्यंत आपल्या देशात कायद्याने त्याला मान्यता नाहीये. पण हे जर का आपण प्लॅनिंग केलं ना तर मग पैशाबद्दल बोलणं सोपं होईल, त्याचा विनियोग कसा करायचा सोपं होईल आणि ही भीती एकमेकांच्या मनातून काढता येईल. सो येस, एकंदरीत फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल तर आपण आधी डिस्कस करायला पाहिजे, पण त्याच्यासोबत फॅमिली प्लॅनिंग नावाचं पण एक असतं, तर त्याबद्दल लग्न आधी डिस्कस करणं किती इम्पॉर्टंट आहे? पूर्वीनं हा मुद्दाच नव्हता. का? कारण सगळ्यांची कन्सेप्ट होती काय की वय झालं लग्न करायचं, लग्न झालं की मुलं पैदा करायची, संपलं. म्हणजे आयुष्याची इति कशात? लग्न आणि मुलं, संपला विषय. आता काय झालंय, प्रत्येक जण त्या गोष्टीला प्रश्न विचारतो. म्हणजे लग्न का करायचंय? लग्न केलं तर मुलं का पाहिजेत? मुलं पाहिजेत एकाला, मुलं नको दुसऱ्याला, अशी तफावत आली की अडचणी येतात. सो मुलं पाहिजेत. म्हणजे आजही मला वाटतं की सगळ्या जोडप्यांना मुलं पाहिजे असतात. अगदी इट्स अ व्हेरी ब्युटिफुल फिलिंग, खूप छान फिलिंग आहे. नक्की मुलं तर पाहिजेत. पण वाद कुठं होतो की ती कधी पाहिजे त्याच्यावर. तर माझा बऱ्याच जोडप्यांना हा सल्ला असतो की लग्न झाल्यावरती तुम्ही तुमचं नवीन आयुष्य चालू करता, तुमचं करिअर, तुमचे पैसे, तुमचं सोशल लाईफ हे सगळं चालू करता. तुम्ही जर का मुलं होणं खूप जास्त डिले केलं, 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, तर काय होतं, तुम्ही तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या प्रोफेशनमध्ये एका लेवलला जाऊन पोहोचता. त्याच्यानंतर तुम्ही जर मुलं व्हायचा विचार केला तर प्रॉब्लेम काय येतो की दोघांच्याही करिअरमध्ये ब्रेक येतो. आणि ॲक्च्युअली दोघांच्या, म्हणजे पुरुषाच्या पण. का? कारण आता न्यूक्लिअर आहोत, आपल्याला मदत मिळत नाही, आजी आजोबा असतीलच असं नाही. आणि तुमचं जर वय 35 आणि 38 वर्ष झालं तर तुमच्या जे आई वडील अजून सिनियर होतात. सो त्यामुळे जेव्हा तुम्ही प्लॅन करताय तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करा. जेव्हा तुम्ही एका ज्युनियर लेवलला असता तेव्हा ब्रेक घेणं सोपं असतं. ते मूल पैदा झाल्यानंतर त्या मुलाची काळजी घ्यायला फिजिकली तुम्ही फिट असता. तुमचे मे बी आई वडील किंवा इतर जो सपोर्ट सिस्टीम आहे ती तरुण असते, त्यामुळे तुम्हाला मदत होते. सो निदान सेल्फिश विचार करून का होईना तुम्ही खूप डिले करू नका. प्लॅनिंग करताना हा विचार करणं खूप महत्वाचं आहे की आपल्याला घरामध्ये मूल कधी पाहिजे. बरेच जण काय करतात की लग्नानंतर आम्हाला 2 वर्षांनी मूल पाहिजे, पण 2 वर्षांनी मूल पाहिजेपेक्षा 2 वर्षांनी प्रेग्नंट राहायचंय. आता जेव्हा आपण म्हणतो की 2 वर्षांनी मला प्रेग्नंट राहायचंय, तर असं नाही ना की पहिल्या महिन्यात प्रेग्नंट राहणार आहे. सो जर का मी आज ठरवलं की मला प्रेग्नंट राहायचंय तर मला प्रेग्नंट राहायला एक 5-6-8 महिने लागतात. प्रेग्नंट राहिल्यानंतर ते बाळ जन्माला यायला अजून 9 महिने जातात.
ते बाळ जन्माला आलंय हे समजायला मला अजून 2-3 महिने जातात. म्हणजे मी विचार केल्यानंतर माझ्या घरात ते मूल साधारणतः 1-1.5 वर्षांनी येतं. आणि हीच चूक होते की आपण विचार काय करायला पाहिजे, मला प्रेग्नंट कधी राहायचा हा विचार नाही करायचा, मला मूल घरात कधी पाहिजे हा विचार करून मग उलट यायचं. मग 1.5 वर्ष मागे या आणि तेव्हापासून प्रेग्नन्सीसाठी प्लॅन करा. असं जर केलं ना तर मग आपल्याला पाहिजे तेव्हा मूल घरात येतं. गिव्ह अँड टेक 2-4 महिने, मेडिसिनमध्ये 2-4 महिन्याला काही व्हॅल्यू नाही. पण ही गोष्ट बरीचशी जोडपी विसरतात. आज सगळेजण स्ट्रेसमध्ये आहेत, प्रत्येकाची लाईफस्टाईल इतकी चांगली नाहीये, मग ह्याच्यामुळे प्रेग्नंट राहायला पण अडचणी येऊ शकतात. वय वाढतं तसं अजून मेडिकली त्रास होऊ शकतो. सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला तर आपण वैद्यकीय दृष्ट्या कधी प्रेग्नंट व्हायचं हा ठरवा, सामाजिक दृष्ट्या कधी प्रेग्नंट व्हायचं ठरवा, फायनान्शियली नका ठरवू. म्हणजे मला हे कधीच पटत नाही की मूल पैदा करायला पैसे लागतात. नाही लागत, वाढवायला लागतात. नाही, त्यालाही नाही लागत. तसं नसतं ना तर झोपडपट्टीमध्ये किंवा अगदी गरीब कुटुंबामध्ये मुलं पैदाच झाली नसते, फक्त श्रीमंतांकडेच मुलं झाली असते. तसं नसतं. मुलं वाढवण्यासाठी बेसिक गोष्ट लागते, थोडेसे बेसिक पैसे लागतात. आपल्या देशात तर इतकं चांगलं आहे की सरकारी हॉस्पिटलमध्ये फुकट सगळं होतं. पहिल्या 5 वर्षापर्यंत त्या बाळाचं अगदी लसीकरण सगळं फुकट होतं. त्या मातेला आहार पण फुकट मिळतो, त्या बाळाला पहिले वर्षभर आहार फुकट मिळू शकतो, सगळं मिळू शकतो. पण आपल्याला विचार काय करायचा आहे की पैशापेक्षा त्या मुलाला मी काय देऊ शकतो, त्याला मी माझे व्हॅल्यूज, माझ्या बिलीफ्स देऊ शकतो का, त्याचं संगोपन व्यवस्थित करू शकतो का, त्याला एक सेफ एन्व्हायरमेंट देऊ शकतो का, त्याला असं घर देऊ शकतो का ज्याच्यात प्रेम आहे, ज्याच्यात मी आणि माझा पार्टनर जो आहे तो माझ्या मुलासाठी कष्ट करू शकतोय, मी कष्ट करायला तयार आहे का. आज कितीतरी जोडपी मी बघतो की नवरा बायको दोघंही जॉब करतात, त्या मुलाला भूक लागलेली असते, ते मूल रडायला लागतं, मग ते काय करतात तर त्याला पुढं जेवण आणून ठेवतात आणि टीव्ही किंवा मोबाईल लावून देतात, बघ बाबा तुझं तू खा. हे प्रॅक्टिकल सोल्युशन आहे, पण हे प्रॅक्टिकल सोल्युशन मुलासाठी नाहीये, त्या मुलाला नकोय. मे बी ते जेवणासाठी रडत पण नाहीये, ते रडतंय का की माझ्या आई वडील माझ्या शेजारी बसलेले पाहिजेत, मे बी माझ्याशी बोलू नको देत, काही नको देत, माझ्या जवळ बसून दे ना. त्याला तो शारीरिक स्पर्श पाहिजे, ते प्रेम पाहिजे, ती आत्मीयता त्याला दिसली पाहिजे, म्हणून ते रडतंय. सो हे आपण देऊ शकतोय का हा विचार करा. आणि त्यामुळे प्रेग्नंट राहण्याचा निर्णय खूप उशिरा घेण्यापेक्षा तो लवकर घ्या असं मला वाटतं. फायनान्शियल मुद्दा प्रेग्नन्सीसाठी माझ्या दृष्टीने अस्तित्वात नसतो. एकंदरीत सर तुम्ही जे काही बोललं त्याला इमोशनल कोर आहे सगळ्या गोष्टींना. तर लग्नासाठी फिजिकल असेल, फायनान्शियल असेल, याची एक मॅच्युरिटी तर येते किंवा ती येत असते, पण इमोशनल मॅच्युरिटी येणं किती गरजेचं आहे, आणि ती नसेल तर लग्न करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे. असे कुठलंही नातं हे कशावर टिकतं तर दोघं एकमेकांशी भावनिकदृष्ट्या मॅच होऊ शकतायत की नाही. आणि इमोशनल मॅच्युरिटी ही जोपर्यंत त्या भावना तुम्ही एक्सपिरियन्स करणार नाही तोवर कशी येईल ग, बरोबर ना. म्हणजे मी जर का दुःख एक्सपिरियन्सच केलं नाही तर त्या इमोशनला रिॲक्ट कसं करायचं मला कसं कळणार. सो त्यामुळे इमोशनल मॅच्युरिटीपेक्षा मला काय वाटतं की मी माझे जे इमोशन्स आहेत ते माझ्या पार्टनर बरोबर शेअर करू शकतोय का, हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. ती मॅच्युरिटी आपोआप येईल. ती मॅच्युरिटी तुम्ही जेव्हा ते एक्सपिरियन्स कराल त्याच्यातून येईल. तुम्ही जेव्हा तुमच्या पार्टनरची मदत घ्याल
ते एक्सपिरियन्स करायला, त्याच्या इमोशनमधून बाहेर पडायला किंवा त्या इमोशनचा आनंद घ्यायला, त्यावेळेला ती मॅच्युरिटी येईल. पण कोणी इमोशनची मॅच्युरिटी घेऊन जन्माला येत नाही. आनंद, मी काहीतरी खूप चांगलं कार्य केलं तर ते साजरं कसं करायचं, ही मॅच्युरिटी आहे ना. त्या तुझ्याच क्रिकेटचं उदाहरण द्यायचं झालं तर लॉर्ड्समध्ये इंडिया जिंकली तर सौरभ गांगुलीने टी शर्ट काढून उघड्या छातीने तो नाचला. त्याच्यावरती लोकांनी त्याला खूप शिव्या घातल्या, ट्रोल केलेलं. ऍब्सोल्युटली. पण ते त्याचं इमोशन आहे ना, ते त्याचं इमोशन त्याला आवडलंय. मे बी काही लोकांना नाही आवडणार, पण त्याला त्याची किंमत होती का? नाही. त्याला स्वतःच्या इमोशनला ते योग्य वाटलं का? हो, वाटलं योग्य. कदाचित एखाद्याला वाटलं असेल की नाही, जेव्हा धोनी वर्ल्ड कप जिंकला तेव्हा त्यांनी अगदी असं कुलली एक्झॅक्टली ऑपोजिट. सौरभ गांगुलीच्या एक्झॅक्टली ऑपोजिट इमोशन होतं. मग त्याची चूक आहे का? काय ह्याचं बरोबर आहे? नाही, असं नाहीये. प्रत्येकाचं इमोशन एक्सप्रेस करायचं म्हणजे आनंदातही एक्सप्रेस करायचं गोष्ट वेगळी आहे. पण जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनर बरोबर आहात तेव्हा तुमच्या पार्टनरला ती इमोशन कशी एक्सप्रेस करता येते हे जाणून घ्या. त्याला काय आवडतं, तुम्हाला काय आवडतं, आणि ते दोघांचं जर अलाईन असेल ना, फिर दुनिया गेली. याला जोडून एक अजून प्रश्न विचारायचा होता की आपण नेहमी लग्नाआधी चेक करतो की हा फिजिकली फिट आहे का, फायनान्शियली फिट आहे का, पण हा मेंटली फिट आहे का, हा क्रायटेरिया मिसिंग वाटतोय सध्या जनरेशनमध्ये. कारण की पास्टचे जे ट्रॉमाज असतात ते घेऊनच लोक नवीन रिलेशनशिप सुरू करतात, किंवा ते खूप मिसमॅच होत आहे, किंवा तो इमोशनली तितका सॉर्टेड नसतो आणि ते पार्टनरकडे आल्यानंतर त्याचं एक वेगळं दडपण येते. याबद्दल काय सांगाल आणि हे कसं सॉर्ट करायला पाहिजे? आता जेव्हा नवीन जनरेशनबद्दल आपण बोलतोय त्यावेळेला काय होतंय सांगतो. प्रत्येकाला काहीतरी पास्ट आहे. मेजॉरिटी ऑफ देम, आय नॉट से ऑल, पण मेजॉरिटी ऑफ देम, की काहीतरी पास्ट रिलेशन आहे, पास्ट काहीतरी नातं तयार झालेलं आहे, ते वर्कआउट नाही झालं त्याच्यामुळे नवीन रिलेशन तयार झालंय. पण आपण त्या रिलेशनमधून बाहेर जे पडतो ते कसं पडतो याला खूप महत्व आहे. म्हणजे ते नातं मी का संपवलं किंवा ते का संपलं ह्याबद्दल कुठेतरी क्लोजर मला मिळायला पाहिजे, की ते नातं का चांगलं नाही उरलं माझ्यासाठी. जेव्हा सुरू केलं तेव्हा ते नातं चांगलं होतं, पण नंतर ते का वर्कआउट झालं नाही, का त्याच्यामध्ये बदल येत गेले, का त्याच्यामध्ये मला असं वाटायला लागलं की नाही हे माझी वाढ करत नाहीये. हे पहिलं समजून घ्या. हे जेव्हा आपण समजतो ना त्यावेळेला ते नातं बंद झाल्याचं आपल्याला दुःख होत नाही. पण ते जर आपण अॅनलाइज नाही केलं तर आपण कायम रुखरुख राहते की अरे नाही, काहीतरी बदलायला पाहिजे होतं, किंवा ते नातं परत येऊ शकतं का, ही शंका आपल्याला कायम मनात राहते. सो जेव्हा आपण नवीन नात्यामध्ये जातोय तेव्हा जुनी नाती क्लोज करणं हे खूप महत्वाचं आहे. हे पहिलं जाणून घ्या. हे जाणल्यावरच मग नवीन नातं तयार करा. ह्याच्याने होईल काय की तुम्ही तुमच्या जुन्या नात्यामध्ये ज्या चुका केल्यात त्या चुका तुम्ही तुमच्या नवीन नात्यामध्ये करणार नाही. पण प्रत्येक नातं वेगळं असतं, प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, प्रत्येक व्यक्ती कशी व्यक्त होते हे वेगळं असतं. त्यामुळे असंही कंपॅरिझन करू नका. बरेच जण कंपॅरिझन करतात, ह्याचा मला अतिशय राग येतो. आणि ते अगदी तुमच्या सेक्शुअल लाईफ पासून असेल ते रोजमर्रा की जिंदगी में. तुम्ही जर का सतत तुमच्या पास्ट रिलेशन बद्दल कंपेअर तुमच्या फ्युचर पार्टनरला करणार असाल तर ते नातं कधीच टिकत नाही. सो कंपॅरिझन ही अतिशय वाईट आहे, कारण प्रत्येक व्यक्ती युनिक आहे. तुमची मागची पार्टनर युनिक होती, ही पार्टनर युनिक आहे. सो तो युनिकनेस सेलिब्रेट करायला पाहिजे, ना की कंपेअर करायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला जेव्हा तुम्ही कंपेअर करता तेव्हा तुम्हाला आजची गोष्ट कमी वाटते, पूर्वीची गोष्ट जास्त चांगली वाटते. सो हे जर केलं तर मग तुम्हाला इमोशनली एकमेकांबरोबर ऍडजस्ट होणं सोपं जाईल, तुमचं नातं तुम्हाला चांगलं करता येईल, आणि मग तुमच्या पास्ट रिलेशनला हँडल करायला सोपं जाईल. म्हणून ना की जेव्हा तुम्ही नवीन नात्यात जाताय त्यावेळेला तुमचं जुनं नातं अॅनलाइज करून
ते सगळं क्लोज चॅप्टर व्हायला पाहिजे. ते नातं का खराब झालं हे पण तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. आपली काय चूक झाली, समोरच्याची काय चूक झाली, हे समजून घेऊन ते नातं तुटलंय, आता ते संपलंय, हे रिअलाइज करून मग आपण पुढचं नातं निर्माण करायला पाहिजे. आपण जर मागच्या नात्याचं बॅगेज घेऊन पुढच्या नात्यात गेलो तर पुढचंही नातं बिघडणार आहे. हे नाही करायला पाहिजे. दुसरं मी म्हणलं असं कंपॅरिझन, की तुलना नाही करायची, कारण दोन्ही व्यक्ती वेगळ्या आहेत. ती तुलना करू नका. हे व्यक्ती वेगळी आहे, तिच्याबरोबर वेगळ्या मेमरीज तयार करा. हे केलं तरच तुम्हाला पुढचं नातं चांगलं होऊ शकतं. सर, तुम्ही मॅट्रिमोनियल काउन्सिलर पण आहात आणि प्री मॅरेज पोस्ट मॅरेज काउन्सिलिंग पण करतात. तर मला एक विचारायचं होतं की काउन्सिलिंग, मॅट्रिमोनियल काउन्सिलिंग इतकं महत्त्वाचं का आहे आणि ते कसं घ्यायला पाहिजे किंवा त्याच्याबद्दल काय सांगाल? लग्न सगळे करतो, पण ते लग्न टिकवायचं कसं, त्याच्यामध्ये आपल्या पार्टनरशी वागायचं कसं, हे कोणी सांगतं का? हां, ते लग्न करताना तो जो इव्हेंट करायचा आहे त्याबद्दल सगळे बोलतात. मेकअप काय, केटरर कोण, डान्स काय, ते स्टेजवरती आजकाल एंट्रीज वगैरे, हां ते सगळं करतं. पण तेही सगळी धामधूम झाल्यावर आपल्या पार्टनर बरोबर आपण कसं राहायचं, आपलं आयुष्य कसं जगायचं, हे कोणीच सांगत नाही. आणि म्हणून तर काउन्सिलिंग महत्वाचं आहे, की जिथे आपल्याला क्लॅरिटी येते की आपलं नातं निर्माण झाल्यावर पुढे काय करायचं. माझ्याकडे मध्ये एक जोडपं आलं होतं बरं का. ते दोघं म्हणले की सर, आमचं एकमेकांवरती प्रेम आहे आणि आम्ही दोघांना हो पण म्हणलंय. म्हणलं बरं, पण आता पुढे काय करू? म्हणजे म्हणलं पुढे काय करू म्हणजे नाही, म्हणजे लग्न करू का नको करू, लग्न आमचं टिकेल का नाही टिकणार, मग लग्न झाल्यावरती आम्ही कसं एकमेकांचं रोजच्या आयुष्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ, हे आम्हाला माहितीच नाहीये. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी कळतच नाहीत. जसं आपण मगाशी म्हणलं की पैशाच्या बद्दल माहीत नाही, समाजामध्ये कसं वागायचं माहीत नाही, त्या पार्टनरच्या आईवडिलांशी कसं वागायचं माहीत नाही, मुलं कधी पाहिजेत माहीत नाही. इतक्या सगळ्या व्हेरिएबल्स, अगदी मेडिकली कितीतरी जणांना हे माहीत नसतं की आपल्या पार्टनरला काही आजार आहे का नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी आपण विवाहपूर्व जर का एका काउन्सिलरकडे गेलो तर तिथे त्या डिस्कस होतात. आणि माझ्या मते काउन्सिलिंगचा सगळ्यात मोठा फायदा काय होतो माहिती, की काउन्सिलिंग झाल्यानंतर ते जोडपं एकमेकांशी या गोष्टी बोलायला लागतं. एक ब्रेकिंग द आईस ज्याला म्हणतो ना आपण, त्याच्यावर आपण ब्रेक करतो. म्हणजे माझ्या लैंगिक अपेक्षा काय आहेत, व्हॉट डू आय एक्सपेक्ट फ्रॉम माय पार्टनर, हे देखील बोलू शकतो का आपण? नाही बोलू शकत. बोलतो काय आपण, तर ही नटी आवडते का तो नट आवडतो, हा रंग आवडतो का, आणि गुलाबजाम आवडतो का जिलबी आवडते, हे अगदी क्षुल्लक गोष्टी आहेत. या नाहीच, हे नाही विचारलं तरी चालतील. विचारायला काय पाहिजे तर तुझ्या आयुष्यामधून काय अपेक्षित आहे, तुला काय पाहिजे या आयुष्यामधून, तुला कसं पुढे जायचंय हे अपेक्षित आहे. मग ते विचारण्यासाठी जेव्हा आपण काउन्सिलिंग करतो, विशेषतः विवाहपूर्व, त्यावेळेला आपल्याला नक्कीच आपलं आयुष्य चांगलं करता येतं. आणि काउन्सिलिंगचा प्रत्येकाला फायदा होतो. एकच फक्त मला सांगावंसं वाटतं की अजूनही आपल्या देशामध्ये काउन्सिलरकडे जाणं म्हणजे सायकॅट्रिस्टकडे किंवा आपण वेडे झालोय असं समज करून घेतला होता. याच्याशी जोडून एक मला आठवतंय की तुम्हाला आठवतं, मी पण एक कोर्स केला होता मॅट्रिमोनियल काउन्सिलिंगचा, आणि आता माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये मी त्यांची फ्रीची काउन्सिलर आहे बऱ्यापैकी. तर माझे एक मित्रमैत्रिणी आहे, त्यांचं अरेंज मॅरेज सेटअप होतं. 6 महिने ते एकमेकांशी बोलले आणि नंतर त्यांनी डिसिजन घेतलं की नाही हो रहा है, रुक जाते हैं, गिवअप करू. तर मग मी त्यावेळेस त्यांना सजेस्ट केलं की तुम्ही काउन्सिलरकडे जा, असे असे आहे त्यांच्याकडे जा, यांच्यासोबत जाऊन डिस्कस करा. तर त्यांचं जे वाक्य होतं ते की नात्याच्या सुरुवातीलाच जर काउन्सिलिंगची गरज पडत असेल तर हे नातं आहे की नाही आहे. तर मला तुम्हाला विचारायला आवडेल की काउन्सिलिंगची गरज कुठल्या कुठल्या टप्प्यांवर पडते, किंवा जर ती सुरुवातीला पडत असेल तर ते योग्य आहे की अयोग्य आहे? एक तुला सांगतो, आपण नवीन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली, हां, तर ओरिएंटेशन नावाचा एक प्रोग्राम असतो. का असतो ग? नंतर कळणारच आहे ना, कॅन्टीन कुठे आहे आणि हा हॉल कुठे आहे, तो हॉल कुठे आहे. पण कॉलेज ते ओरिएंटेशन का घेतं? की तुमचं कॉलेजचे सुरुवातीचे दिवस सुखकर व्हावेत, तुम्हाला काही शोधायला लागू नये, तुम्हाला अडचण येऊ नयेत, तुम्हाला पाणी कुठे मिळतं हे कळावं. मग
हे जेव्हा आपण प्री मॅरेज काउन्सिलिंग करतो ना, हा हम्म. ओरिएंटेशन कोर्सच आहे की एकमेकांबद्दल आपण जाणून घेतोय हम्म. की जेणेकरून जेव्हा तुम्ही एकत्र राहायला लागता त्यावेळेला सरप्राईजेस कमी कमी होतात. जी काय कॉम्प्रोमाइज जे म्हणतो ना, ती कॉम्प्रोमाइज न वाटता आपण हवं अशा गोष्टी करतो. हम्म. मग हे समजायला येस, विवाहपूर्व समुपदेशन करणं इज व्हेरी व्हेरी इसेन्शियल. आणि नात्याच्या सुरुवातीला जर केलं तर ते नातं अधिक चांगलं होतं. हम्म. समस्या निर्माण झाल्यावरती उपाय शोधण्यापेक्षा ती समस्या निर्माणच जर होऊन दिली नाही हम्म. तर चांगलं आहे ना. म्हणजे कितीतरी जोडपी माझ्याकडे येतात आणि तिथे कळतं की या दोघांची पर्सनॅलिटी पूर्ण वेगळी आहे. हम्म. यांना आयुष्यातून वेगळंच पाहिजे, ह्यांचा आउटलुक वेगळा आहे, हे एकमेकांबरोबर नाहीच कम्पॅटेबल होऊ शकत. मग हे चांगलं नाही का? की ठीक आहे बाबा, नाही कम्पॅटेबल, वेगळे झाले, हा गुन्हा नाहीये वेगळे झाले तर. हम्म. पण ते वेगळे न होता लग्न करतात आणि मग त्यांना कळतं की अरे बापरे, आपण तर अलग हो. मग किती त्रास होतो. सो तो त्रास टाळण्यासाठी अगोदर समुपदेशन करून घेणं इज ऑलवेज गुड. एकंदरीत काय, जर बेसिक क्लिअर असेल तर बोर्डचे पेपर सोपे जातात. बरोबर आहे ना. तसं बघायला गेलं तर हा जो विषय आहे लग्न, हा खूप मोठा आणि प्रत्येकाच्या जीवनातला मोठा विषय असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आपण जर अजून 2 तास बोललो तरी आपण या विषयावर बोलू शकतो. एकतर मी ज्या जनरेशनची आहे ते जनरेशन सध्या लग्नासाठी जात आहे, म्हणून मला जे प्रश्न पडतात मी त्याचे पण उत्तर विचारते आणि जनरेशनचे पण प्रश्न पडतात त्याचे पण उत्तर विचारते. म्हणून आपलं डिस्कशन अजून 1.5 तास चालू शकतं, पण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे म्हणून आपल्याला आजचा पॉडकास्ट संपवायचा आहे इथेच. सर, तुम्ही आज जे काही सजेस्ट केलं आहे किंवा जे काही सांगितलं आहे ते खरंच माझ्या जनरेशनला उपयोगी पडेल अशी मी आशा बाळगते. आणि तुम्ही जो वेळ दिला त्यासाठी मनापासून धन्यवाद. थँक्यू. आणि मंडळी, तुम्हाला जर हा विषय आवडला असेल तर तुम्हाला अजून सागर सरांकडून कुठला विषय ऐकायला आवडेल ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.